नमस्कार. मी नितीन ब्रह्मे. सामरिक शास्त्र, पत्रकारिता आणि रशियन भाषेत माझं पदव्युत्तर शिक्षण झालेलं आहे. आजकालपासून सुरुवात करून सकाळ, टाइम्स ऑफ इंडिया असा माझा पत्रकारितेचा प्रवास आहे. आणि नुकतंच द वायर मराठीचा समन्वयक म्हणून मी काम केलं होतं आणि आता द एन्काउंटरचा संपादक म्हणून मी काम करतो. 20 वर्षांपूर्वी बाळासाहेब जवळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिशा सोशल फाउंडेशनची स्थापना केली आणि त्यांनी जे विविध कार्यक्रम घेतले ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आजचा जो कार्यक्रम आहे तो एक विशेष आणि वेगळा असा कार्यक्रम आहे, कारण या कार्यक्रमामध्ये व्यक्ती आणि कारण म्हणजे ज्याला आपण कॉज असं म्हणतो इंग्रजीमध्ये, तर ते कॉज आहे या कार्यक्रमाला, ते आहे संविधान आणि कायद्याचं. आपल्याला माहिती आहे की चांदीवाला आयोगाच्या संदर्भामध्ये नुकतंच महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वतीनं असीम सरोदे यांनी मुख्यमंत्र्यांना नोटीस पाठवली आहे. काही वर्षांच्या पूर्वी अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार होता. या पुतळ्याला असीम सरोदे यांनी न्यायालयात आव्हान दिलं. असंच नुकताच आपल्याला माहिती आहे की मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. या संदर्भात तिथले आमदार वैभव नाईक यांच्या वतीनं असीम सरोदे यांनी न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं आहे. आपण अशी गेल्या 5-6 वर्षांमधली कोणतीही घटना काढली तर त्यामध्ये आपल्याला असीम सरोदे यांचं नाव दिसतं. आज थेट असीम सरोदे आपल्यासमोर आहेत. आपण त्यांचं स्वागत करू. आणि त्यांना माझा पहिलाच प्रश्न असा असेल की गेल्या 5-6 वर्षांचं किंवा अगदी 10 वर्षांपर्यंत मागं गेलं तर तुम्हाला या देशामध्ये कायद्याचं राज्य असं वाटतं का? इथे बसलेल्या सगळ्यांना माहिती आहे की कायद्याचं राज्य आहे का. इथे बरेच जण आंदोलन करणारे लोक बसलेले आहेत, चळवळीतले लोक आहेत, वृत्तपत्र नेहमी वाचणारे लोक आहेत. त्यामुळे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की कायद्याचं राज्य आणण्यासाठी सततच भांडण करावं लागते. त्यामुळे संविधान आहे, संविधानामध्ये अधिकार आहेत, त्यामुळे ते अधिकार मिळतात असं काही होत नाही. ज्यांना अधिकार पाहिजे असतात त्यांना ते भांडल्याशिवाय मिळत नाही, हे या देशाचं दुर्दैव आहे. आणि त्यामुळे कायद्याचं राज्य आहे का असं आपण म्हणणं धाडसाचं ठरेल की कायद्याचं राज्य आहे. परंतु एक मात्र आहे की काही राज्यव्यवस्था किंवा सत्तास्थानी येणारे लोक जे आहेत ते जेव्हा जेव्हा थोडे संवेदनशील असतात तेव्हा निदान माफक स्वरूपात जे कायदे दिलेच पाहिजे असं बंधन आहे तेवढे तरी कायद्याचं राज्य आहे असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. परंतु काही काळ असा पाहिलेला आहे भारताने की जेव्हा संविधान गुंडाळून ठेवलेलं आहे, संविधानिक हक्कसुद्धा द्यायचे नाही अशापर्यंत राजकीय धोरण किंवा राजकीय जबरदस्ती पोचलेली आहे. आणि ती आपण इंदिरा गांधींच्या वेळेस पाहिली. त्यांनी संविधानिक सगळे अधिकार गुंडाळून ठेवले होते आणि मग जगभरात भारताची नालस्ती झाली होती की इथे संविधानिक नैतिकताच पाळण्यात येत नाही. पण इंदिरा गांधींचा राजकीय मोठेपणा आहे, माणूस म्हणून सुद्धा मोठेपणा आहे की त्यांनी त्या चुकीचं समर्थन केलं नाही नंतर, आणि त्यांनी जाहीरपणे आणीबाणी लावल्याबद्दल माफी मागितली. आणि एकदा नाही तर 3दा माफी मागितली. आणि एकदा मी माझ्या वडिलांच्या खांद्यावर बसून इंदिरा गांधींची सभा, मी लहान होतो तेव्हा, मी ऐकत होतो, इंदिरा गांधींना बघायलाच मी गेलो होतो. तर त्या सभेत सुद्धा इंदिरा गांधींनी ती माफी मागितल्यामुळे ती सभा फार गाजली होती. म्हणजे माझा असा संबंध पण आहे थोडासा. तेव्हा मला खूप काही कळत नव्हतं. पण कायद्याचं राज्य ही काही संकल्पना आपल्या इथे पूर्णत्वास येताना दिसत नाही. सातत्याने ती अडखळते आहे. कारण कायदेशीर अधिकार नागरिकांना देणं म्हणजे नागरिकांना सक्षम करणं आहे, नागरिकांना खरोखरची संविधानिक ताकद देणं आहे. आणि अशक्त लोकांवरच राज्य करू शकतो अशा प्रकारची राजकीय व्यवस्था सगळ्याच राजकीय पक्षांनी स्वीकारलेली आहे, ज्यामध्ये आता
सध्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याशी संबंधित सगळ्या संघटना यांचा तर सुरुवातीपासून संविधानालाच विरोध आहे. त्यांचा आपल्या राष्ट्रध्वजाला, तिरंग्याला विरोध होता. त्यामुळे मग त्या लोकांचा मात्र खूप मोठा विरोध आहे की कायद्याचं राज्य असं नसलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी शब्दसुद्धा तसे वापरणं सुरू केलं जेव्हापासून ते सत्तेत आले, की भारतामध्ये खूप अति लोकशाही आहे, टू मच डेमोक्रेसी आहे असं ते म्हणतात. आता खरं टू मच डेमोक्रेसी असं काही नसते. वापर आणि गैरवापर असा असू शकतो. आणि एखादी चांगली गोष्ट असेल त्याचा गैरवापर करणारे नेहमीच निपजलेले आहेत. म्हणजे धर्म ही काही वाईट संकल्पना आहे का? ती चांगलीच संकल्पना आहे. पण धर्माचा गैरवापर करणारे लोकच ताकदवान होतात. तेव्हा धर्म म्हणजे काय हे शोधावं लागते आपल्याला. तसंच आता कायद्याचं राज्य आहे हे आपण म्हणू शकत नाही. आणि सध्या तर कायद्याच्या राज्याच्या चिंधड्या उडालेल्या असं माझं एक वकील म्हणून मत आहे. आपण 370 पासून सुरुवात करू. 370 हटवलं गेलं त्यावेळेसही तुमची बरीच वक्तव्य चर्चेमध्ये आली होती. मी नुकतीच जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची मुलाखत घेतली आणि त्यावेळेस ते असं म्हणाले की 370 हटवताना सत्ताधाऱ्यांनी जी कारणं दिली ती काही कारणं खरी नव्हती. त्याच्यातलं एकच कारण होतं की त्याच्यामध्ये आपण वेगळे आहोत अशी काश्मीरींमध्ये जी भावना होती ती भावना काढून टाकण्यासाठी 370 हटवलं गेलं. तुम्हाला काय वाटतं? भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा सहभाग नाही. त्या लोकांना हे काढा ते खोडा हे करणं फार सोपं आहे. परंतु त्यावेळेस 370 कलमाचा अंतर्भाव का करण्यात आला हे जर आपण पाहिलं तर एक मोठा देश तयार होत असताना वेगवेगळ्या राज्यांना, राजांना, सत्ताधारी लोकांना व्यवस्थेत आणणं आणि एक भारताचं एकसंध असं राज्य तयार करणं यासाठी जी मेहनत घ्यावी लागली तेव्हा काही तडजोडी कराव्या लागल्या. आणि ती एक टेम्पररी तरतूद होती की आम्ही तुम्हाला स्वतंत्र दर्जा देऊ पण तुम्ही भारताचेच घटक असाल. आणि त्यामुळे काही बाबत तुमचे अधिकार राहतील पण इतर वेळेस आम्ही आमचे अधिकार भारत देश म्हणून तुमच्यावर बांधील राहतील. आणि मग या सगळ्या वर्षांमध्ये म्हणजे 2014 पर्यंत सातत्याने आपले भारतातले सगळे कायदे, भारतातले नियम, भारतीय संविधानातल्या तरतुदी या सगळ्या आपण तिथे लागू करत आणल्या होत्या. म्हणजे राज्यपालांची नेमणूक, निवडणुका या सगळ्या आपण करत आणल्या होत्या. आता जम्मू काश्मीर का एकच राज्य आहे का ज्यांना स्वतःचा झेंडा आहे? कर्नाटकाला स्वतःचा झेंडा आहे, अनेक राज्यांना स्वतःचा झेंडा आहे. त्यामुळे स्वतःचा झेंडा असलेले राज्यसुद्धा इथे आहेत. पण मग मुस्लिम बहुल असतील तिथे आपण काहीतरी म्हणायचं, तिथे आपण काहीतरी राजकारण करायचं, हा एक प्रकार आहे. दुसरं 370 कलम काढल्याबद्दल मला मुळीच वाईट वाटत नाही. कारण की जे इथे वकील बसलेले आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे, जे संविधानाची माहिती आहे त्यांनासुद्धा माहिती आहे की हे अस्थायी स्वरूपाचं कलम होतं, तात्पुरत्या स्वरूपात होतं आणि ते हळूवार पद्धतीने काढणं आवश्यक होतं. आणि ते काढण्याच्या प्रक्रियेपर्यंत आपण आलोच होतो. कारण की माझं असं मत आहे की साधारणतः 80 ते 85% कायदे आणि संविधान आपलं भारताचं ते सगळं तिथे लागू झालेलं होतं. तर हा खूप मोठा विजय होता की असं हळूवार पद्धतीने आपण त्यांना आपल्यात घेतलं. मग आता असं करत असताना ते संविधान काढून ते 370 कलम काढणं हे काही चुकीची गोष्ट आहे असं मला वाटत नाही. माझा मुद्दा हा आहे की जर आपण संविधान सगळेजण मानतो आणि तुम्ही जर जम्मू काश्मीरमधल्या लोकांना आग्रहाने सांगता की हे संविधान माना, हे संविधान आपलं माना, याच संविधानाला बांधील राहा, तर मी, तुम्ही, पंतप्रधान मोदी, अमित शहा हे संविधानाला बांधील नाहीत का? संविधानाला सगळेजण बांधील असतील तर मोदी आणि अमित शहा कोण आहेत जे संविधानिक प्रक्रिया न पाळता 370 कलम काढतात? हा प्रश्न आहे. आणि म्हणून मी सातत्याने हे मांडलं आहे की संविधानात सांगितलेली प्रक्रिया तुम्ही पाळली पाहिजे. आणि म्हणून त्या दिवशी तुम्ही तिथे होते कार्यक्रमात, त्यानंतर सुद्धा मी सत्यपाल मलिक यांना थेट म्हटलेलं आहे की तुम्ही तेव्हा गव्हर्नर होते. म्हणजे तुम्ही एकतर त्या संविधानिक गुन्ह्यामधले सहभागी आहात, पार्टनर इन क्राईम आहात तुम्ही. कारण की तुम्हाला संविधानिक प्रक्रिया गव्हर्नर म्हणून पाळायची गरज होती. पण अमित शहांनी फोन करून सांगितलं त्यांना की असं काही करायची गरज नाही आहे. आपण संविधानाचे अर्थ कसे काढायचे याच्याबद्दलचं कलम आधी बदललेलं आहे. आणि त्यामुळे आता असा अर्थ काढलेला आहे आपण की राज्य सरकार बरखास्त झालेलं असेल आणि गव्हर्नर असेल तर गव्हर्नर म्हणजेच राज्य सरकार. हे कुठे आहे संविधानात सांगा बरं तुम्ही? मग यांना जर म्हटलं आपण की तुम्ही संविधानिकता नाही पाळत, तुम्ही संविधान विरोधी आहेत, ते चिडतात. म्हणजे विशेषतः देवेंद्र फडणवीस फार चिडतात की खोटं नरेटिव्ह आणलं, खोटं नरेटिव्ह. आता तर ते कोण आपले एकनाथ शिंदे ते पण म्हणायला लागले खोटं नरेटिव्ह आणलं.
मी सगळ्यांना सांगतो, गफलतीत असताना एकदा एकनाथ शिंदेंना नरेटिव्हचं स्पेलिंग विचारा बरं, सांगता येते का? काही पण बोलायचं. कशा प्रकारचे राज्यकर्ते आणि नेते आपण निवडलेले आहे त्याच्याबद्दल आपल्याला लाज वाटली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की 370 कलम हे रद्द करण्याचंच होतं, अस्थायी स्वरूपाचं होतं. पण ती एक प्रक्रिया सांगितली होती की अशा अशा प्रक्रियेतून करायचं की तिथे विधानसभेचा ठराव झाला पाहिजे, त्या राज्य सरकारने ती इच्छा व्यक्त केली पाहिजे, ते राष्ट्रपतींना कळवलं पाहिजे, राष्ट्रपतींनी मग ते होम मिनिस्ट्रीला कळवलं पाहिजे, सरकारला कळवलं पाहिजे, त्यांनी तो एकत्रित निर्णय घेऊन राष्ट्रपतींच्या मार्फत मग प्रस्ताव आला पाहिजे आणि त्याच्याबद्दल मग संसदेत चर्चा होऊन, हा विषय महत्त्वाचा आहे, अंडरलाईन करा तुम्ही, चर्चा होऊन मग त्याच्यावर निर्णय झाला पाहिजे, मग कलम कोणतंही रद्द केलं पाहिजे. असं केलं का विचारा बरं यांना. मग मी जळगावला उद्धव ठाकरे साहेब होते तेव्हा त्या जाहीर सभेत सुद्धा मी हे सांगितलं की 370 कलम पूर्ण रद्दच झालं नाही. तुम्ही 370 कलम रद्द झालं असं कसं म्हणता सतत? 370 एक हे आहे, त्यामुळे 370 कलमाचं अस्तित्व अजूनही संविधानात आहे. त्यातलं तुम्ही काही भाग काढला असेल तर तसं स्पष्ट सांगा. पण यांना हा निवडणुकीचा मुद्दा करायचा असतो की 370 कलम आम्ही आता काढलं आणि जम्मू काश्मीरला आत्ता आम्ही भारतात आणलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जे स्वातंत्र्य तेव्हा मिळालं होतं ते काही स्वातंत्र्यच नव्हतं खऱ्या अर्थाने. तर मग त्यांची ती हिरोईन आणली आहे त्यांनी, कंगना राणावत, ती सांगतेच की हे काही स्वातंत्र्य नव्हतं, करार वगैरे केला होता, असं काही पण बोलतात. तर माझं हे म्हणणं आहे की तुम्ही संविधानिक नैतिकता न पाळणारे आहात, तुम्ही संविधान न मानणारे आहात आणि त्यामुळे त्याबद्दलचा आपला उद्वेग आहे, राग पण नाही आहे. म्हणजे वाईट वाटते की असे लोक आहेत. त्यामुळे तेवढ्याचबद्दल मी माझं मत व्यक्त केलं आहे. माझं या देशावर खूप प्रेम आहे. मला संविधान कळायला लागलेलं आहे. मला संविधान समजायला लागलं तेव्हापासून मला त्रास होतो की हे लोक असे कसे वागतात आणि म्हणून वाईट वाटते. त्यामुळे आपण बोलतो. तर मग लोक त्या फेसबुकवर, ट्विटरवर जे काही कृत्रिम लोक पण आहेत काही, ते शिवीगाळ करतात, घाणेरडं बोलतात. तर ठीक आहे, बोला, काही हरकत नाही. तुमचं एका राजकीय पक्षावर प्रेम असेल, माझं देशावर प्रेम आहे. पण पूर्वी पण घटना दुरुस्त्या खूप झाल्यात. 2013 पर्यंत साधारणतः 99 घटना दुरुस्त्या झाल्यात आणि त्यानंतर आता म्हणजे कृषी कायदे आले किंवा 370चं म्हणजे ह्या ज्या दुरुस्त्या झाल्या, तर पूर्वी एवढे गदारोळ व्हायचे नाहीत. म्हणजे अपवादात्मक परिस्थितीत झाले असतील. पण आता मात्र कुठल्याही परिस्थितीत म्हणजे आता उदाहरणार्थ नुकताच मागच्या 15 दिवसांपूर्वी मीडियाच्या संदर्भातला एक बिल आलं होतं. ते त्यांना मागे घ्यावं लागलं. पण आता अशी कोणतीही बिलं आली की एवढा गदारोळ का होतो? काय होते, घटना दुरुस्ती ही तरतूद संविधानात अत्यंत व्यापक विचार करणाऱ्यांसाठी ठेवलेली आहे. म्हणजे आपलं संविधान हे फार रिजिड आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ते लवचिक आहे. अशी रचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का केली, याच्याबद्दलचा विचार जर आपण केला तर आपल्याला दिसते की काळ बदलत जाणार आहे, प्रश्न बदलत जाणार आहे, लोकांचं जीवन बदलणार आहे. मग तेव्हा त्या जीवनाला अनुसरून संविधान असलं पाहिजे आणि तसं स्वरूप आपल्याला ते बदलता आलं पाहिजे. आणि मग जेव्हा काही लोक हे गरीब लोकांच्या, दलितांच्या, वंचितांच्या, अल्पसंख्याकांच्या अधिकारांच्याच विरुद्ध होते, तर तेव्हा त्यांना फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत अधिकारसुद्धा मान्य नव्हते आणि त्यांनी ते सुद्धा बदलण्याचा कधी कधी प्रयत्न केला किंवा तशा मागण्या केल्या. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाला सांगावं लागलं की तुम्ही बेसिक स्ट्रक्चर कॉन्स्टिट्यूशनचं बदलू शकत नाही, बाकी बदल करू शकता. म्हणजे जे व्यवहार आपल्याला संविधानाच्या अनुषंगाने करायचे आहे, ते व्यवहार करताना संविधानिक अडथळा येऊ नये म्हणून व्यापक बदल तुम्ही करा, ते अलाउड आहे. त्याला संविधानिक दुरुस्ती असं म्हणतात, त्याला संविधान बदलणं असं म्हणत नाही. आणि म्हणून मग सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की मूलभूत रचनेत बदल करता येणार नाही, बाकीचे बदल तुम्ही करू शकता. आणि म्हणून आत्तापर्यंत जवळपास 106 का 108 अशा घटना दुरुस्ती झालेल्या आहेत. मग या दुरुस्ती ज्या आहेत त्या लोकांच्या उपयोगासाठी असल्या पाहिजे, त्या तुमच्या राजकीय पक्षाच्या दुरुस्तीसाठी नसल्या पाहिजे, फायद्यासाठी नसल्या पाहिजे, त्या अदानी आणि अंबानीच्या फायद्यासाठी नसल्या पाहिजे. हा उद्देश आहे. आणि मग जेव्हा हे लक्षात येते की यांचा उद्देश तर म्हणजे आता 370 कलमच तुम्ही विचारलं म्हणून मी त्याचंच उदाहरण तुम्हाला देऊन सांगतो की आपल्याला काय सांगण्यात आलं की देशप्रेमापोटी ही संविधानिक बदल आम्ही केला आहे, कारण जम्मू काश्मीर हे आपलंच आहे आणि तिथले लोक आपले आहेत म्हणून आम्ही 370 कलम काढलं असं सांगण्यात आलं की नाही. पण ते पूर्ण सत्य नाही. ते आपल्या भावना चाळवण्यासाठी आणि भावना जिंकण्यासाठी आहे. खरा उद्देश आहे की तिथे खूप मोठ्या प्रमाणात खाणी सापडलेल्या आहे.
आणि त्या खाणींवर आपलं राज्य निर्माण करण्यासाठी आणि अदानीला त्या घ्यायच्या असल्यासाठी तिथे 370 कलम काढणं आवश्यक होतं. आणि मग आता तुम्ही बघा, अदानीचे सगळे चमचे, सगळे ते हस्तक, त्याचे एजंट, त्यांनी त्या खाणी घेतलेल्या आहेत. आणि भारतातली 5 नंबरची अशा प्रकारची जर तिथे खनिज सापडली असतील एवढ्या मोठ्या प्रमाणात, तर मग त्या राज्यावर आपला कब्जा असेल, केंद्र सरकारचा असेल, तर मग आपण त्याच्यावर मालकी गाजवू शकतो आणि आर्थिक फायदा अदानी नावाच्या माणसाला मिळवून देऊ शकतो. मग हे कशाचं तुमचं राजकारण आहे? अशा प्रकारे संविधानिक बदल केले जातात. म्हणून यांच्या नियतीबद्दल शंका आहे. आणि ते भाजप असेल किंवा RSS असेल, त्यांना का आपण नेहमी म्हणतो की ते छुपा अजेंडा त्यांचा असतो? त्यांना असं का म्हटलं जायचं आधी, की मुँह में राम बगल में छुरी, असं का म्हटलं जायचं? याचं कारण हेच आहे, की त्यांच्या मनात एक असते, त्यांना ते करायचं असते, पण मग ते मुलामा असा देतात, की तुम्ही त्याला विरोध केला की तुम्ही देशविरोधी. आणि त्याच्यासाठी मग रिस्क घ्यावं लागते. त्यासाठी उभं राहावं लागते भूमिका घेऊन, की तुमचं चुकीचंच आहे. आम्ही भावनांचा सामना करू. आम्ही भावना बदलू लोकांच्या. आम्ही लोकांच्या भावनांना आकार देऊ, पण संविधान तोडू देणार नाही, हे सांगावं लागतं. तुम्ही आता सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख केला, त्यामुळे आपण थोडंसं त्याच्याबद्दल बोलू, की सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत धनंजय चंद्रचूड आणि ते पुणे जिल्ह्यातलेच आहेत. तर यांचं आपल्या कार्यशाळांमधलं, सेमिनारमधलं वक्तव्य असतं, ते वेगळं असतं आणि प्रत्यक्षात निकाल मात्र वेगळे येतात. तर आणि वेगवेगळे जे खटले सुरू असतात, महाराष्ट्राच्या संदर्भातले पण जे खटले सुरू होते, त्याही वेळेस ते खटला सुरू असताना काही त्यांनी ताशेरे मारले होते. मात्र हे निकालात कधी दिसलेलं नाही आहे आणि या ताशेऱ्यांनाही सत्ताधारी कधी खूपसं मनावर घेताना दिसत नाही आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल? आपण त्याला ताशेरे म्हणू किंवा त्यांचं मत प्रदर्शन म्हणू, ते फार महत्त्वाचं आहे. आणि ज्यांना विचार करण्याची क्षमता आहे, तेच लोक तशा प्रकारचं मत व्यक्त करू शकतात. पण सर्वसाधारण हुशार असलेल्या लोकांपेक्षा जास्त हुशार जे असतील, त्यांना हे जमते, की आपण एक अशा प्रकारची भूमिका तयार करायची आपल्याबद्दल, की आपल्याबद्दल सामूहिक आदर तयार होईल. आणि जेव्हा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे, तेव्हा आपण कच खाल्ली तरी लोकांना ते लक्षात येणार नाही. आता तशा प्रकारे काही जण वागत असतील, तर ते अत्यंत आक्षेपार्ह आहे असं मला वाटते. साधारणतः हे दुहेरी व्यक्तिमत्व असतात. त्यांना ड्युएल पर्सनॅलिटी असते. ते तसे वागू शकतात. पण सर्वोच्च पदांवर बसून, उच्च पदांवर बसून अशा प्रकारे वागायला नको असं मला वाटते. त्यामुळे जर तुम्ही व्यक्तिगतरित्या धनंजय चंद्रचूड यांच्याबद्दल विचारत असाल, तर मला ते व्यक्ती म्हणून खूप आवडतात. प्रचंड हुशार आहेत. त्यांच्याकडून खूप भारताच्या अपेक्षा निर्माण झाल्या, कारण की त्यांनी त्यापूर्वी जे अनेक निर्णय दिलेले आहेत, त्यामुळे तो विश्वास लोकांना वाटला, की आता परिस्थिती बदलणार. आता ते जजमेंटमध्ये रिफ्लेक्ट झालं नाही. यामागे काय कारणं असतील, त्याचा शोध नक्कीच साधारणतः असे लोक निवृत्त झाल्यावर घेतात, पत्रकार वगैरे. तसे घेतील. पण मला भीती नाही वाटत याची, की मी कोणाचा तरी अवमान करतोय वगैरे. माझं म्हणणं आहे, की आपली व्यवस्था आहे, आपल्या मालकीची यंत्रणा आहे, सुप्रीम कोर्ट असो, हायकोर्ट असो, न्यायव्यवस्था किंवा कोणती पण. त्या व्यक्तींच्या वागण्याचं मूल्यांकन कोणी करत असेल, तर तो अपमान ठरू शकत नाही. आणि आता मी जर इथे बोलत असेल, तर मी पुन्हा हे जाहीरपणे नेहमीच सांगतो, की मी इथे जे बोलतोय ती माझी जबाबदारी आहे, आयोजकांची नाही, प्रश्न विचारण्यांची नाही. ज्यांना कोणाला केस करायची, माझ्यावर करायची. कारण की मी ती जबाबदारीच घेतो, की मी जेव्हा बोलणार आहे, तेव्हा मी नेमकेपणाने, तटस्थ पद्धतीने विचार करून, माझं असं मत आहे, की त्याला ऑबिटर डिक्टा असं म्हणतात कायद्याच्या भाषेमध्ये. तर ते मतप्रदर्शन जे आहे ते महत्त्वाचं आहे. त्याला न्यायनिर्णयात जोपर्यंत ते येत नाही, तोपर्यंत त्याला न्यायिक व्हॅलिडिटी नाही आहे. पण त्या माणसाचे विचार एवढे चांगले असू शकतात, याचं ते द्योतक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, की जस्टिस चंद्रचूड यांच्याकडून एक खूप मोठी अपेक्षा भारताची आहे. अजूनही 27 नोव्हेंबरपर्यंत ते आहेत. तोपर्यंत महाराष्ट्राचा निर्णय तरी तरी त्यांनी द्यावा असं वाटते, कारण ते महाराष्ट्रातले आहेत, त्यांना सगळी परिस्थिती माहीत आहे. इथे अनेक वर्ष न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि सरळ सरळ संविधानिक अन्याय करणारी गोष्ट आहे न्याय न देणं, निर्णय न देणं. कारण की यापूर्वी जवळपास 5.5 महिने कंटिन्युअस हिअरिंग त्यांच्या समोर झालेलं आहे.
त्यांनी एक व्यवस्थित निर्णय दिलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की गव्हर्नरनी कशी बदमाशी केली. त्यांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारे पक्ष फोडणं हे चुकीचं आहे. आणि त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिलेला आहे तो कसा असंविधानिक आहे याच्याबद्दलचं विश्लेषण त्यांना आता करायला पाहिजे आणि तो निर्णय त्यांनी द्यायला पाहिजे. पक्ष अशा पद्धतीने फोडता येतो असं आपल्याला मान्य असेल तर मग तसा निर्णय त्यांनी द्यायला पाहिजे. म्हणजे मग संपूर्ण भारतामध्ये अशाच प्रकारे राजकीय लोक पक्ष फोडणार. कारण की आज काही राजकीय पक्षांकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसा आहे, संपत्ती आहे. आजच काही न्यूजपेपरमध्ये यादी आली आहे महाराष्ट्रातल्या श्रीमंत आमदारांची. ते कोणीतरी शहा म्हणून आहेत, ते सगळ्यात श्रीमंत आमदार आहेत. अशी खूप जणांची यादी आहे. मग आता हे लोक विकत घेतील ना, मग काही एक आमदार राहील, त्याचे 10-12 आमदार राहतील जे विकत घेतलेले असतील, ते तसं मग चालवा. आता काय करायचं आपण नागरिक म्हणून. आणि म्हणून मला वाटते की न्यायालयाकडे आपण त्या अपेक्षेने पाहतो. आज तिथे चंद्रचूड साहेब आहेत, काल तिथे दुसरे कोणी होते, उद्या दुसरे कोणी असतील. पण न्यायिक पदावर बसून न्यायच केला पाहिजे, अन्यायाचं समर्थन करायला नको, एवढं मात्र मला वाटतं. हाच प्रश्न थोडासा पुढे घेऊन गेला तर आपल्याला माहिती आहे की काही दिवसांच्या पूर्वी गणेशोत्सवामध्ये पंतप्रधान अचानकपणे सरन्यायाधीशांच्या घरी गेले. अचानकपणे मी यासाठी म्हणतोय की नंतर असं आलं की त्यांना निमंत्रण दिलं नव्हतं आणि ते अचानकपणे आलेत. आपल्याला हे माहिती आहे की भारताच्या लोकशाहीमध्ये 4 स्तंभ म्हणजे 3 ॲक्च्युअल स्तंभ आणि एक म्हणजे ज्याला मीडिया म्हणतो हा आपण सगळ्यांनी मानलेला असा स्तंभ आहे. ह्याच्यामधले 2 महत्त्वाचे स्तंभ म्हणजे कार्यपालिका आणि न्यायपालिका हे आहेत. आता हे 2 स्तंभ जर अशा पद्धतीने एकत्र यायला लागले तर मग कुठेतरी थोडीशी अशी गडबड आहे असं वाटतं. थोडी थोडी गडबड असं नाही वाटत, जास्तच वाटते मला. कारण काय झालं, मोदींना असं अचानक काहीतरी करायची सवय आहे आणि वाईट सवय आहे ती त्यांची. मागे ते त्या कोणाच्या पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या वाढदिवसाला गेले आणि तिथे ते आपलं विमान वळवलं वगैरे. त्यांच्या सगळ्या अशा दंतकथा खूप असतात. विमान वळवलं, मग तिथं गेले, लँड केलं, मग त्यांच्या घरी गेले. अचानक त्यांना आश्चर्य वाटलं, बा भारताचे पंतप्रधान शुभेच्छा देण्यासाठी आले. मग त्यांच्या आईला त्यांनी साडी वगैरे दिली, तुम्हाला माहीत असेल. आता अचानक गेले तर साडी कुठून आली आपण काही विचारायचं नाही, कारण काय बुद्धी गहाण ठेवून द्यायची आपण ठेव. मग जायला काही हरकत नाही, शुभेच्छा द्यायला हरकत नाही. आपण आता तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जर त्या नवाज शरीफकडे ते का गेले शुभेच्छा द्यायला असं म्हटलं तर ते संस्कृतीबद्दल सांगणार की आपली संस्कृती आहे दुसऱ्यांना शुभेच्छा देणे, इतरांच्या सुखात आनंदात सहभागी होणे. याचं तुम्हाला एवढं काय अडचणीचं आहे. पण मग त्यांनी नंतर बिल पाठवलं ना आपल्याला पाकिस्ताननी, किंवा आमच्या विमानतळावर तुम्ही जे पार्क केलं त्या पार्किंगचे एवढे पैसे जमा करा. ते आपले पैसे आहेत सगळ्यांचे. मग आपण बोलायचं नाही का तरी पण? म्हणजे तुमच्या लहरीपणाचं बिल आपल्याला येईल, हे कसं काय चालणार आहे? त्यामुळे प्रश्न तिथे निर्माण होतो. आता इथे पण त्यांनी तसंच केलं की तुम्ही बोलले की लगेच तुम्ही संस्कृतीबद्दल ते बोलणार, किंवा गणपतीला सुद्धा. आता त्यांनी म्हटलंच ना, महाराष्ट्रात कुठेतरी आले होते तर गणपतीला सुद्धा यांचा विरोध आहे असं म्हटलं. आता गणपतीला थोडी कोणाचा विरोध आहे है ना? गणपतीमुळे पोल्युशन होऊ नये याला लोक याच्याबद्दल आता बोलायला लागले. लोक ध्वनी प्रदूषण असून याच्याबद्दल बोलायला लागले, व नदीतच विसर्जन करू नका याच्याबद्दल बोलायला लागले. कारण जीवनावश्यक आहे पाणी हे लोकांना कळायला लागलेलं. मग त्या सगळ्यांचा गणपतीला विरोध असतो का? असे सुमार दर्जाचे पंतप्रधान आता ते तिथे गेले समजा चंद्रचूड साहेबांकडे, काहीच हरकत नाही जायला. पण मग त्यांचा तो खाजगी गणपती होता, घरगुती गणपती होता की नाही. मग तुम्ही घरगुती प्रकारे वागायचं. पण मग तिथे तुम्ही नेमकं तयारी करून कसे गेले, की महाराष्ट्रातली तशी तुम्ही टोपी कशी घातली, तुमच्याकडं ते कॅमेरेवाले कसे होते सगळे, त्यांनी ते रिलीज का केलं? सार्वजनिक गणपतीला तुम्ही गेले असते, तुम्ही रिलीज करा तुमचा व्हिडिओ काय असेल तो. खाजगी लोकांच्या घरी जाता, तिथे तुम्ही टोपी तुमची वगैरे खिशात घेऊन जाता सगळी. कारण की महाराष्ट्राच्या निवडणुका आहे तुम्हाला माहिती आहे, गणपतीला मानणारे अनेक जण आहे हे माहिती आहे. त्याच्या आधारे काही मतं वळवता येतील हे तुमचं गणित आहे. आणि मग तुम्ही जातात, त्याच्यावर आक्षेप तर घेणारच ना लोक. त्यामुळे दुसरा मुद्दा याच्यातला असा आहे की चंद्रचूड साहेबांसमोर सुप्रीम कोर्टासमोर खूप महत्त्वाच्या काही केसेस सुरू आहेत. त्याच्यामध्ये डायरेक्ट लोकांचं असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांच्या सांगण्यावरून आणि ह्या एकनाथ शिंदेला हाताशी धरून एक कायद्याने प्रस्थापित झालेला पक्ष फोडून सरकार स्थापन केलेलं, आणि हे सरकार असंविधानिक आहे. आता हे अत्यंत महत्त्वाचं आहे की तुम्ही जवळपास 13 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राचा एक विषय हाताळताय राजकारणाचा.
ती केस तुमच्यासमोर पेंडिंग आहे. त्याचबरोबर अनेक इतर केसेस आहेत. काही केसेस या पर्यावरणाच्या आहेत, ज्या महाराष्ट्रामधल्या अनेक पर्यावरणाच्या विषयाच्या आहेत. मग अशा वेळेस मोदींनी त्यांच्याकडे जायला नको, ही नैतिकता जी आहे ती संविधानिक आहे. बाकीचं सगळं हे राजकीय राजकारण आहे आणि म्हणून मोदींच्या अशा जाण्याबद्दल लोकांनी आक्षेप घेतलेले आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी जायला नको होतं. मग आता समजा मग गेले ते, तर मग चंद्रचूड साहेबांनी हाकलून द्यायला पाहिजे होतं का त्यांना? नाही हाकलू शकत ना, कारण आपली तशी संस्कृती नाही आहे. आपण म्हणतो अतिथी देवो भव. तो नसला देव तरी आपण तसं देव करून घेतो त्याला. आता ते आले तिथे, त्याच्यामुळे त्यांना ते एंटरटेन करावं लागलं, त्यांना फोटो काढावे लागले. तिथे ते आरती वगैरे करतानाचं ते नाटक त्यांनी केलं. पण आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे एक एक दबाव तंत्र वापरत आहेत, की मी कोणाच्याही घरी केव्हाही जाऊ शकतो. मी कोणाही सोबत केव्हाही फोटो आणि व्हिडिओ करू शकतो. मी यांच्यासोबतचे व्हिडिओ टाकलेले तुम्ही बघा, हा माणूस माझ्या खिशात आहे. असं दाखवण्याचा यांचा प्रयत्न आहे. मागे एकदा हे असेच फिरत गेले होते सुप्रीम कोर्टात. ते म्हणे काही नाही, सहज आलो, माझं काहीच काम नाही, मी सुप्रीम कोर्ट बघायला आलो, कामकाज कसं चालते हे बघायला आलो. आणि मग तिथे गेले. तिथे गेल्यावर त्यांनी, तेव्हा गोगोई होते सरन्यायाधीश, आणि तेव्हा जे पुढे आलेलं आहे की त्यांनी मग सगळ्यांना बाहेर काढलं आणि ते एकटे गोगोई साहेबांसोबत त्यांच्या चेंबरमध्ये बोलले. बोलून ते बाहेर आले असं म्हणतात. त्यांनी काहीतरी व्हिडिओ वगैरे तिथे त्यांना दाखवले. आपल्याला आता ते समोर येत आहे. मग नंतर ते बाहेर आले आणि नंतर जस्टिस गोगोईंनी अनेक महत्त्वाचे निर्णय सरकारच्या बाजूनी, भाजपच्या बाजूनी, संघाला आणि हिंदुत्वाला मानवेल अशा पद्धतीचे दिले. हे वास्तव आहे. आणि रिटायर्ड झाल्यावर 2-3 महिन्यात ते राज्यसभेत गेले. म्हणून शंका वाढतात आणि एक जस्टिस चंद्रचूड यांच्यासारखा अत्यंत चांगला न्यायाधीश नरेंद्र मोदींमुळे बदनाम होतो, याचं वाईट मला वाटतं. म्हणून आक्षेप आहे आपला, बाकी काही नाही. थोडं आता आपण हळूहळू महाराष्ट्राकडे येऊ. आपण भगतसिंग कोश्यारींच्याबद्दल तुम्ही काही शब्द वापरल्याचाही तुमच्यावर आरोप झाला होता. तर महाराष्ट्राचे माजी राज्यपाल, दिल्लीचे राज्यपाल, लक्षद्वीपचे राज्यपाल आणि बंगालचे राज्यपाल यांच्याविषयी गेल्या काही महिन्यांमध्ये बऱ्याचशा बातम्या आल्या. ते वादग्रस्त ठरले, त्यांचे निर्णयही खूप वेगळे आले. तुम्हाला काय वाटतं, राज्यपाल ही एक संस्था म्हणून आणि ह्या व्यक्ती म्हणून तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? आपण थेट जर बघायला गेलो तर भारतीय संविधानानुसार राज्यपाल हे राष्ट्रपतींचे एजंट आहे. मी तुम्हाला डायरेक्ट शब्दात सांगतो, मी तसंच आहे. ते संविधानिक दृष्टिकोनातून आहे. कारण की राष्ट्रपती सगळीकडे सगळ्या राज्यांवर लक्ष ठेवू शकणार नाही, म्हणून त्यांनी त्यांचे एजंट नेमले आहेत राज्यपाल, आणि त्यांनी लक्ष ठेवायचं, त्यांना रिपोर्टिंग करायचं वेळोवेळी, ही त्यांची भूमिका आहे. त्यांना कोणतेही निर्णय घेण्याचे हक्क नाही, खूप कमी हक्क आहेत. मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार त्यांनी काम करायचं आहे. मग आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसे वागलेच नाही. त्यांना कुणाचा सल्ला घ्यायचा हे आधीच सांगून पाठवलं होतं. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या मंत्रिमंडळाचा सल्ला न घेता अनेकदा कामकाज केलेलं आहे. आता मी त्यांच्याबद्दल फालतू शब्द वापरला होता. शब्द एवढा फालतू नाही आहे तो, पण वापरण्यात आला. आता माझं काय म्हणणं आहे की फालतू हा शब्द काही असंविधानिक नाही. फालतू हा शब्द काही शिवी नाही. फालतू हा शब्द आतापर्यंत असं काही तो बदनामीकारक आहे असं काही म्हटलेलं नाही कुठेच, कोणत्या जजमेंटमध्ये नाही. आणि शेवटची गोष्ट म्हणजे मी जेव्हा त्यांना फालतू राज्यपाल असं म्हटलं, तेव्हा ते राज्यपाल पण नव्हते. त्यामुळे अत्यंत फालतूगिरी करणाऱ्या लोकांना, राजकीय फालतूगिरी करणाऱ्या लोकांना मी त्यांच्यासाठी फालतू हा शब्द वापरला, तर एवढा राग का आला? कुणाकुणाला राग आला बघा बरं. ज्यांना ज्यांना राग आला ते लाभार्थी आहेत त्या राज्यपालाचे. त्यांनी लाभ मिळवून दिला राज्यपाल असताना, म्हणून त्यांना राग आलेला आहे. एका विशिष्ट विचारधारेचे ते असल्यामुळे ते तशा रंगाची टोपी घालायची. काळा रंग, काळे काम, काळी टोपी. म्हणजे मला वाईट वाटते याचं की तुम्ही कोणाचा आदर ठेवायचा हे सुद्धा आता या लोकांनी सामूहिकपणे ठरवायचं की बा या माणसाबद्दल आदर ठेवलाच पाहिजे. ही जबरदस्ती कशी काय तुम्ही करू शकता? आता इथे बसलेले जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांना माहीत आहे की आदर हा असा मागितला जात नाही, तो मिळवावा लागतो. तुमच्या कामगिरीतून, तुमच्या कृतीतून, तुमच्या वागणुकीतून आदर मिळवावा लागतो.
कधी कधी आपण बरेचदा पाहतो की आपल्या जन्म दिलेल्या आईवडिलांबद्दल सुद्धा काही लोक आदर ठेवत नाही, कारण की तसं आदराचं काम न करता एक वेगळंच काम काही लोकांनी केलेलं असते, प्रवृत्ती असते. यामुळे मला असं वाटते की आपण कोणते शब्द वापरले याच्यापेक्षा तुम्ही त्यांचं कामाचं मूल्यांकन करा, आणि तेव्हा तुमच्या लक्षात येईल की भगतसिंग कोश्यारी यांनी अत्यंत वाईट वागणूक संविधानासोबत केलेली आहे. आणि म्हणून पुन्हा मी तुम्हाला सांगतो की हे संविधान विरोधी आहेत. मी एकटा म्हणतो का हे? नाही. सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा 5.5 महिने महाराष्ट्राच्या अपात्रतेसंदर्भातली सुनावणी घेतली, म्हणजे त्याच्या आधी ती पेंडिंग होती, 5.5 महिने प्रत्यक्ष सुनावणी झाली, तेव्हासुद्धा निर्णयात म्हटलेलं आहे की लोकशाही पद्धतीने स्थापन झालेलं राज्य सरकार उलथवून टाकण्यामध्ये राज्यपाल या व्यक्तीने एवढा सहभाग घेणं हे दुःखद आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. मग तुम्ही आता सर्वोच्च न्यायालयाला पण त्याच्याबद्दल दूषणं द्याल का? की आपल्याला आवडतो तो न्याय आणि मग संविधानिक निर्णय दिला तर तो तुम्हाला आवडणार नाही, असं कसं तुम्ही म्हणू शकता? त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की संविधानिक निर्णय जेव्हा दिला असेल तेव्हा तो चांगला आहे असं आपण म्हटलं पाहिजे. एखादा निर्णय वाईट असेल तर तो वाईट आहे असं आपण म्हटलं पाहिजे. तो म्हणण्याचा हक्क आपल्याला आहे. जो कोर्टाचा अवमान नावाचा कायदा ब्रिटिशांनी केला होता तो आता डायल्यूट झालेला आहे. मी सगळ्या नागरिकांना, पत्रकारांना सांगत असतो. पत्रकारांना तर मी एवढं पण सांगतो की तुम्ही बिनधास्तपणे विश्लेषण करा. केस झाली तर मी फुकट चालवतो. कारण कुठेतरी आपल्याला हे ठरवावं लागणार की संविधान जर आपल्या मालकीचं आहे तर त्या संविधानाची नासधूस करणाऱ्या लोकांबद्दल आपण बोलणारच, ते कोणत्या पण पदावर असो. तुम्हाला आदर ठेवायचा स्वतःबद्दल तर तुम्ही मग संविधानिक वागा, असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून मी त्याला धरूनच नेहमी बोलतो. तरीसुद्धा मला वाईट वाटलं, दुःख झालं की मी आवेशाच्या भरात जे राज्यपाल होते त्यांच्याबद्दल फालतू हा शब्द वापरला, जरी तो चुकीचा नसला तरी. आणि तसा मी वापरणार नाही, आणखी दुसरा काही चांगला शब्द शोधेन. मी एका आरोपाचा उल्लेख करतो. म्हणजे आता असं नाही आहे की कोणीतरी आरोप केले आणि मी त्याचं तुमच्याकडे उत्तर मागतोय. पण हे खरोखरीच कायदा आणि संविधानाशी संबंधित आहे, म्हणून मी हा प्रश्न विचारतोय आणि मी तुम्हाला ते वाचूनच दाखवतो. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या ज्या प्रवक्त्या आहेत, मनीषा कायंदे यांनी खास तुमच्यासाठी व्हिडिओ केला. कदाचित हे तुमच्यासाठी गिफ्ट असू शकतं दिवाळीचं, पण त्यांनी खास व्हिडिओ केला आणि त्या असं म्हणाल्या की बदलापूरसारख्या संवेदनशील प्रकरणी पोलिसांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे वकील असीम सरोदे उबाठाचे निकटवर्ती असून ते सिलेक्टिव्ह ॲक्टिव्हिझम करतात, अशी त्यांनी टीका केली. आत्ताच म्हणजे अगदी 27 सप्टेंबरला केली. आणि त्या पुढं असं म्हणाल्या की चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदेंचा सरोदे यांना एवढा पुळका का आलाय? तुम्हाला काय म्हणायचं या संदर्भात? यांची वागणुकीची पद्धत आणि सातत्याने अशा, मगाशी मी तुम्हाला सांगत होतो ना, त्याला भावनिक विषयाची फोडणी द्यायची आणि मग त्यांचं दुष्कृत्य जे आहे ते आपण सत्कृत्य आहे असं म्हटलं पाहिजे, अशी जबरदस्ती आपल्यावर करायची. आता मी तुम्हाला थोडंसं विस्तृत याचं उत्तर देतो. त्यांना तसा आरोप करण्याचा हक्क आहे. मला ते तुम्ही जे दाखवलं ना ते माझ्याकडे आलं, ते मोठं आहे ते खूप आणखी. आणि त्यांनी पत्रकार परिषदच घेतली. जी जागा त्यांनी ती ओरिजिनल शिवसेनेची ढापली आहे ना, त्याला त्यांनी बाळासाहेब भवन असं नाव दिलं आहे मुंबईला, तर तिथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझी जवळीक असण्याचं काही कारण नव्हतं. कायदेविषयक कामांमुळे माझी जवळीक झाली. जेव्हा त्यांनी ते जनता न्यायालय घेतलं तेव्हा मी त्या मंचावर सुरुवातीलाच सांगितलं की उद्धवसाहेब जेव्हा मला म्हणाले की तुम्ही चांगली बाजू मांडता, तेव्हा मी त्यांना हे स्पष्टपणे सांगितलं की मी तुमची बाजू मांडत नाही, तर तुम्ही संविधानाच्या बाजूनी असल्यामुळे मी तुमची बाजू मांडतो, कारण की तुम्ही संविधानिक आहे. मला त्या कोणत्याही पक्षाशी काही देणं घेणं नाही. आता शरद पवार साहेबांशी पण माझी जवळीक याच सगळ्या कामांमुळे झाली, आमच्या निर्भय वन आंदोलनामुळे झाली. मग याचा अर्थ ते लगेच काय ते हे यांचे व्यक्ती आहेत, त्यांचे आहेत, असं लगेच लेबल लावण्याची घाई आपल्या इथे झाली. आपण फारच घाईत असलेला समाज आहे कदाचित आत्ता सध्या, की आपल्याला पटकन कोणावर तरी लेबल लावायचं आहे. मी एका केससाठी, एक मोठे आदिवासी मंत्री आहेत त्यांच्या विरुद्धच्या केससाठी
कल्याणच्या कोर्टात गेलो होतो. त्यांनी जवळपास 550 कोटी रुपयांचा घोटाळा केलेला आहे. त्या केससाठी मी कल्याणच्या कोर्टात होतो. तिथे मी गेल्यावर लोकांना माहीत झालं, वकिलांना, तर ते मला भेटायला आले आणि तिथल्या अध्यक्षांनी सांगितलं, बारच्या सदस्यांशी तुम्ही जरा संवाद साधा. म्हणून दुपारी 2 वाजता त्यांनी तसा कार्यक्रम ठेवला आणि मी तिथल्या बारच्या लोकांशी बोललो, सगळ्या वकिलांशी. त्यानंतर 15-20 वकील मला भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की ही बदलापूरची केस कल्याणच्या कोर्टात सुरू आहे आणि आम्ही सातत्याने व्हिक्टीमतर्फे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न न्यायाधीशांना करतो, पण ते ऐकून घेत नाही. तर तुम्ही त्या केसमध्ये आमच्यासोबत राहिले तर बरं होईल, हे त्या वकिलांनी मला सांगितलं. मी म्हटलं की मग त्या मुलींच्या आईंची परवानगी पाहिजे आणि वकीलपत्रावर सही पाहिजे, तर मी येऊ शकतो. तर त्यांनी लगेच फोनाफोनी केली आणि त्या कोर्टाच्या समोर एक वकिलांचं ऑफिस आहे, तिथे त्या मुलींच्या आई आल्या आणि त्या माझ्याशी बोलल्या, त्या रडल्या. त्यांनी वकीलपत्रावर सही केली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्यातर्फे वकील म्हणून राहा याच्यात. आता तेव्हा हे काहीच प्रकरण नव्हतं. त्यावेळेस मी तिथे हजर राहिलो आणि मी कोर्टात गेलो, तर त्या जज जे होते त्या ऐकूनच घ्यायला तयार नव्हत्या. या वकिलांनी काही अर्ज दिले, ते वकील म्हणाले की आमचे अर्जच घेत नाही. मग मी त्या जजना म्हणालो की तुम्ही हे सगळे 15 वकील हे त्या व्हिक्टीमतर्फे उभं राहत आहेत, ते तिला मोफत कायदेविषयक सहाय्यता देतात, आम्ही सगळेजण, आणि ते न्यायाला मदत करण्यासाठी तुमच्या कोर्टात येत आहेत. ते काही कोणाचे वकील म्हणून नाही आहे, आपला सगळ्या समाजाचा प्रश्न आहे. तर तुम्ही का घेत नाही त्यांचा अर्ज? आता थोडंफार माझ्या नावाचा वापर होत असल्यामुळे, चांगलं म्हणजे एक प्रभाव थोडासा पडत असल्यामुळे असेल, इतके वर्ष आपण काम केलेलं आहे, तर त्या न्यायाधीशांनी थोडं आदराने माझ्याशी ते बोलल्या वगैरे. त्यांनी सांगितलं की नाही, यांनी तर काही अर्ज दिलाच नाही. तर ते वकील लगेच उसळून म्हणाले की नाही, आम्ही तर अर्ज दिला, तुम्ही घेतच नाही आहे, हा काय अर्ज आहे? तर मग त्यांना मी म्हटलं की तुम्ही शांत राहा, आता त्या घ्यायला तयार आहेत. मग आम्ही परत बाहेर आलो. आम्ही सगळा अर्ज व्यवस्थित लिहिला आणि तिथे दिला. आमची तिथे मागणी काय होती की त्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे, आरोपीला कडक शिक्षा कायद्याच्या प्रक्रियेतून झाली पाहिजे, यासाठीच मी उभा राहिलो की नाही तिथे. मग त्याच्यानंतर मला सतत हे जाणवायला लागलं की या केसमध्ये खूप दबाव आहेत. म्हणजे तेव्हा न्यायाधीशांवर दबाव होते, पोलिसांवर दबाव होते, आणि मग आम्ही वेगवेगळे अर्ज द्यायला लागलो. मग त्या बाईने आम्हाला सांगितलं, त्या मुलीच्या आईने, की माझं म्हणणं हे ऐकूनच घेत नाही बदलापूरचे पोलीस. मी ज्याप्रमाणे तक्रार दिलेली आहे, माझ्या मुलीने ज्याप्रमाणे सांगितलं आहे तसं FIR त्यांनी घेतला नाही. मग मी त्यांना म्हटलं की आपल्याला ॲफिडेव्हिट करायला पाहिजे, आणि म्हणून मग आम्ही डिटेल लिहिणं सुरू केलं की त्या मुलीचं म्हणणं काय होतं. म्हणजे आता तुम्हाला एक साधं उदाहरण इथे सगळ्यांना समजेल असं सांगतो. त्या मुलीने सांगितलं पोलिसांना, किंवा ते काउन्सिलरच्या समोर घ्यायला पाहिजे वगैरे, त्रुटी तर बऱ्याच आहेत त्याच्यामध्ये, पण ते काही मी त्याच्यात डिटेल लिगल याच्यात जात नाही. त्या मुलीने सांगितलं की झाडूवाल्या दादानी मला असं असं केलं. आता हे स्पेसिफिक झाडूवाल्या दादानी म्हटल्यावर झाडूवाले दादा असं का नाही लिहित FIR मध्ये? कारण की ती भाजपची लोकांची संस्था आहे, आदर्श शिक्षण संस्था ती नाव आहे त्याचं. मग तेव्हापासून दबाव की FIR मध्ये आपल्या शाळेतल्या लोकांची नावं नाही आली पाहिजे. मग FIR हा कमजोर झाला पाहिजे, मुद्दाम सगळी घटना आणि परिस्थिती यायला नको. आणि मग झाडूवाले दादा असं न लिहिता FIR मध्ये असं लिहिलं की एका अपरिचित व्यक्तीने असं असं केलं. हे मी तुम्हाला सांगतो, FIR मध्ये आहे हे. अनेक चुका आम्ही त्यातल्या काढल्या त्या दिवशी आणि कोर्टासमोर सांगितल्या. मग मला लक्षात आलं की हे असं ऐकणार नाहीत, त्यामुळे आपण पोलिसांकडे त्या बाईची डिटेल तक्रार द्यायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही ते लिहिणं सुरू केलं. तुम्ही लक्षात घ्या की एक लहान मुलगी आहे 4-5 वर्षाची, तिच्याकडून हे सगळं पुन्हा पुन्हा वधून घ्यायचं किती कठीण आहे. तिला प्रत्यक्ष तिच्यासोबत बसलं पाहिजे, सहज संवाद साधताना तिच्याशी हे सगळं विचारून लिहिलं पाहिजे आणि तिच्या शब्दात ते आलं पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. आणि बऱ्याचशा गोष्टी आमच्याजवळ जमा झालेल्या आहेत. अशा वेळेस अचानक आम्हाला कळलं की संध्याकाळी असं असं झालं. 4-5 दिवसानंतरची घटना आहे. एन्काउंटर झालं. हां. आता एन्काउंटर होण्याच्या आधीची परिस्थिती तुम्हाला माहीत आहे का? त्यांनी कशी परिस्थिती तयार केली ती मी सांगतो तुम्हाला मुद्दाम, यांनी प्रश्न विचारलाय म्हणून. तिथल्या आधारवाडी जेलच्या सुप्रिंटेंडेंटला कोर्टात पाठवण्यात आलं. हे बघा, इथे काही सिनेमा क्षेत्रातले लोक बसलेले आहेत, नाटक आहे, आमचे मित्र आहेत, तुम्ही लिहा कधीतरी याच्यावर. तर तिथे आधी सुप्रिंटेंडेंटला पाठवण्यात आलं आणि सुप्रिंटेंडेंटनी काय सांगितलं कारागृहाच्या आधारवाडीच्या, की या कारागृहात या आरोपीला ठेवणं, म्हणजे तो कोण, शिंदे, अक्षय शिंदे, त्याला ठेवणं हे धोकादायक आहे, कारण की या घटनेच्या विरोधात ज्यांनी आंदोलनं केले आणि रेल्वे वगैरे थांबवल्या होत्या ते सगळे लोक याच जेलमध्ये आहेत, मग याच्या जीवाला धोका आहे, म्हणून याला ठाण्याच्या कोर्टात ट्रान्सफर करा.
कोर्टाने ती मागणी मान्य केली. मग ठाण्याच्या कोर्टात नेण्यासाठीची वेळ यांनी निवडली, रस्ता यांनी निवडला. तोच रस्ता आहे तो जिथे अनेक लोकांचे आधीसुद्धा एन्काउंटर झालेले आहेत. आणि तिथला तो पॅच निवडला जिथे या अक्षय शिंदेसोबत असं करण्यात आलं. तर प्रश्न सगळे आम्ही तेव्हाच्या तेव्हा मांडले. तुम्हाला सगळ्यांना आता माहीत झालेले आहेत की हातकडी घातली होती का नव्हती. मग हातकडी घातली असेल तर बंदूक कशी घेतली हातात, बंदूकची मोठी होती का ती लहान रिव्हॉल्वर होती, मग ती जी काही असेल ती त्यांनी एकाच हाताने मारली का बंदुकीची गोळी. समजा असं बरेचदा तुम्ही पाहिलं असेल, मानव कांबळे साहेबांना इथं मारुती भापकर त्यांना माहिती आहे आंदोलन करताना सुद्धा की बरेचदा जे आरोपी असतात त्यांचे हात असे बांधून येतात. त्याला एक हाताला कडी असते आणि एक तिकडे असते. मग एक हात रिकामा होता तर त्या एका हाताने त्यांनी मारली का काय, म्हणजे डिटेल्स कोण देणार. व्हॅनला पडदे का लावले हा मुद्दा आहे ना. त्यामुळे अशा रस्त्यावर न्यायचं जिथं CCTV फुटेज मिळणार नाही, व्हॅनला पडदे लावायचे. त्यामुळे हे 5-6 पोलिसांना त्या माणसानी जेरबंदी करण्याचा कसा प्रयत्न केला एकट्याच माणसानी. बरं त्यांनी त्याच्या पायावर बरोबर गोळी मारली आणि यांनी बरोबर डोक्यावर मारली. त्यामुळे हे सगळं शंकास्पद आहे. हे एन्काउंटर आहे. आणि याच्याबद्दल मग आपण बोलताना माझा मुद्दा हा होता, तुम्ही जो प्रश्न विचारला तोच मी आता सांगतो की आम्ही मग केस का दाखल केली. आम्ही त्या मुलीतर्फे होतो तरी आम्ही या आरोपीला तुम्ही असं मारलं अशी केस का केली. ती यासाठी की माझ्यासाठी ही केवळ त्या 2 मुलींची केस नाही, माझ्यासाठी ही सगळ्या महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये शिकणाऱ्या लहान मुलींची केस आहे. त्या सगळ्या लहान मुलींना न्याय मिळाला पाहिजे. सुरक्षित वातावरणात शिक्षण घेण्याचा त्यांना हक्क आहे. मग जर केस चालली असती अक्षय शिंदे विरुद्ध कोर्टात तर छोट्या छोट्या गोष्टी बाहेर आल्या असत्या की अक्षय शिंदे या मनोवृत्तीच्या आरोपीने कशा पद्धतीने हे ठरवलं की अशा लहान मुलींवर अत्याचार करायचे. तो विचार त्याच्या मनात कसा आला, तो इम्प्लिमेंट करत असताना त्यांनी शाळा व्यवस्थापनातल्या कोणत्या कोणत्या कमजोरी आणि त्रुटींचा फायदा घेतला. मग शाळा व्यवस्थापनामधल्या कोणी कोणी त्याला मदत केली. त्याचा गुन्हा कदाचित पूर्वीच उघडकीस आला असेल पण त्याला तरीसुद्धा दडपण्यात आलं की बा असू दे, याच्यानंतर असं नाही करायचं. आणि मग अनेक मुलींसोबत तो तसं करत राहिला का. या सगळ्या गोष्टी उघड झाल्या असत्या तर कदाचित सगळ्या महाराष्ट्रातल्या लहान मुली शिकत असलेल्या शाळांसाठी एक उत्तम पॉलिसी आणि कायदा आपल्याला करता आला असता. त्यामुळे केवळ याला शिक्षा देण्याचा हा मुद्दा नव्हता ना. पण मग यांनी कसं केलं, भावनिक तयार केलं. आता पुन्हा एक त्यातलं त्यांनी जोडलं, कारण की एखादा माणूस अत्यंत भयानक वाटला पाहिजे आणि मग त्याला मारलं तरी चालेल असं आपला सगळ्यांचा समज तयार झाला पाहिजे. त्यासाठी त्यांनी काय केलं, त्याच्या आधीच्या बायकोंना, आता तुम्हाला माहिती आहे जर पैसे देऊन राजकारण महाराष्ट्रातलं बदलू शकतात तर त्याच्या ज्या 2-3 बायका आहेत त्यांना कोणाला तरी पैसे देऊन हे बदलू शकतात ना. मग ती बायको अचानक आली, तिने पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली की हा माझं लग्न झालं होतं तेव्हा माझ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करत होता. मग यासाठी त्याला ताब्यात घ्यायचं पोलिसांनी पुन्हा चौकशीसाठी. आता मला तुम्ही साधी गोष्ट सांगा, कोणी वकील नसले तरी ते समजू शकतात की जर एखाद्याच्या बायकोनी तसा आरोप केलेला आहे तर त्या बायकोचं स्टेटमेंट सफिशियंट आहे. त्या दोघांमध्ये घडलेलं आहे ते काय, ते त्यांनी जाहीरपणे भर चौकात अनैसर्गिक असं सेक्स केलेलं आहे का, एका खोलीत केलेलं आहे, त्या बाईंनी सांगितलेलं आहे, ते सध्या खरं मानायचं असा कायदा आहे. मग याला ताब्यात घेऊन कोणती तुम्ही चौकशी करणार आहे का, प्रसंग रिक्रिएट करणार आहे तिथे. कशासाठी ताब्यात घेतलं त्याला. पण हे आपल्या समोर आलं पाहिजे की हा नराधम आहे, हा लहान मुलीवरच नाही तर स्वतःच्या बायकोवर सुद्धा अनैसर्गिक अत्याचार करतो आणि मग याला मारलं तरी चालेल असं, अशी एक सामूहिक भावना तयार करायची. मग याला मारायचं आणि मग अशी प्रेस कॉन्फरन्स घेऊन माझ्यावर आरोप करायचे. त्यामुळे हा न्यायाचा प्रश्न आहे. माझं म्हणणं आहे की त्याला मारलेलं नाही, न्यायाची प्रक्रिया मारली आहे त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. आणि म्हणून मी उभा राहिलो कोर्टामध्ये आणि सांगितलं की हे चुकीचं आहे. एन्काउंटर जगामध्ये कुठेच कायदेशीर नाही, बेकायदेशीरच आहे. मग आता एकनाथ शिंदे म्हणतात इथं कोणीतरी लहान मुलगा, हा बसलेला हा मुलगा तुमचा मुलगा आहे तो लहान, त्याला पण विचारलं आपण पोलिसांजवळ बंदूक शोसाठी असते का, तो काय सांगेल नाही शोसाठी नसते. याच्यासाठी काय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे का आपल्याला. लहान मुलगा सुद्धा सांगेल की पोलिसांजवळ बंदूक शोसाठी नसते. लहान लहान मुलांसारखे हे बोलायला लागले. कशाचे मुख्यमंत्री आहे. म्हणजे आपल्याला लाज वाटत नाही का, तुम्हाला पत्रकार म्हणून लाज वाटत नाही का.
सगळा महाराष्ट्र शर्मेनी मान खाली घालतो असा मुख्यमंत्री आहे. आणि म्हणून मला असं सांगायचं की बंदूक वापरायची असेल पोलिसांना त्याचा कायदा आहे, लायसन्स असेल तरी कशी वापरायची याचा कायदा आहे, लॉक अनलॉक करण्यासंदर्भातले पोलिसांचे नियम आहेत, एखादी मोठी जी बंदूक असते ती कशी अनलॉक करायची याचं एक तंत्र आहे जे सामान्य माणसाला माहीत नसते. हे सगळे विषय आम्हाला कळतात नव्हते. पण मग बंदूक दाखवायसाठी नाही आम्हाला माहिती आहे, परंतु ज्या पद्धतीने तुम्ही एन्काउंटर केलं त्याचं समर्थन करतात या बाई ज्या आहेत त्यांनी, त्यांचं नाव काय तुम्ही सांगितलं, मनीषा काय मनीषा कायंदे मॅडम, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यांना बिचाऱ्यांना सांगण्यात आलं असेल अशी प्रेस कॉन्फरन्स घ्या, त्यांनी घेतली. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, ते देवेंद्र फडणवीस स्वतः लॉयर आहेत, म्हणजे होते आधी ते, त्यांनी शिक्षण घेतलं LLBचं, तरी सुद्धा हे एन्काउंटरचं समर्थन करतात. याबद्दल सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं आहे, PUCL वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की केवळ एन्काउंटरच गुन्हेगारी नाही, तर एन्काउंटरचं समर्थन आणि या एन्काउंटरच्या विचाराचं समर्थन करणे ही सुद्धा गुन्हेगारी आहे. मग आता जर मी म्हटलं या निर्णयाच्या आधारे आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री हे गुन्हेगार आहेत असं म्हटलं तर लगेच त्यांना वाटेल आपला अपमान केला, पुन्हा एखादी प्रेस कॉन्फरन्स घेतील, मला पुन्हा नोटीस पाठवतील. माझं म्हणणं हे आहे की तुम्ही सुप्रीम कोर्टाचा आदर करा, चांगल्या निर्णयांचा आदर करा, संविधानिक नैतिकता पाळा. तुमच्याबद्दल कोणी काही बोलण्याचं कारण नाही. तुम्ही एन्काउंटर केला कारण की तुम्हाला त्या शाळेतला तो आपटे आणि तो कोण आहे ते पळून गेलेले, ती संघाची शाळा किंवा भाजपची शाळा असेल आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न तुम्ही केला असेल आणि त्यासाठी एक माणूस मेला तरी चालेल असं तुम्हाला वाटत असेल, किंवा तुम्हाला हे ठाणे जिल्ह्यात झालं, हे आपल्या मतदारसंघाजवळ झालं आणि त्यामुळे माझी प्रतिष्ठा ही धुळीस मिळत आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाटत असेल आणि त्यांनी एन्काउंटर घडून आणलं असेल, तर माझ्यासाठी त्या मुलींची प्रतिष्ठा ही महत्त्वाची आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेने त्या मुलींच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, शाळेतल्या सगळ्या मुलींच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. आणि त्यांची, राजकीय लोकांची प्रतिष्ठा महत्त्वाची नाही, शाळेची प्रतिष्ठा महत्त्वाची नाही, तर अन्याय झालेल्या व्यक्तीची प्रतिष्ठा आपल्याला जपली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की हा नियोजनबद्ध केलेला खून आहे? खूनच आहे हा, कायदेशीर, याला कायदेशीर खूनच म्हणतात. एन्काउंटरला कायदा हातात घेऊन केलेला खून असंच म्हणतात. पण हे जे तुम्ही या एन्काउंटरवर जे प्रश्न उपस्थित केले त्यामुळे एकूणच गृह विभागाच्या कारभारावर प्रश्न निर्माण झालाय? यापूर्वी सुद्धा एन्काउंटर झाले आणि म्हणजे हैदराबादचा एन्काउंटर, त्या वेळेसच्या राजकीय लोकांनी त्याचं समर्थन केलं. काही लोकांना काय वाटते की आपण अशी भाषा वापरली तर आपण फार असं हे दिसे, काय म्हणतो त्याला आपण, अँग्री यंग मॅन सारखं वगैरे. तसं नाही आहे. ज्या ज्या लोकांनी लेख लिहिले असतील एन्काउंटरचं समर्थन करणारे यापूर्वीसुद्धा, ज्या राज्य सरकारमधल्या नेत्यांनी एन्काउंटरचं समर्थन केलं असेल आणि आत्ताच्या सत्तेमधले जे लोक समर्थन करत असतील, ते सगळेजण माझ्यासाठी सत्तेत राहण्यासाठी आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये जगण्यासाठी पात्र नाहीत असं माझं म्हणणं आहे. त्या आरोपातला पुढचा भाग असा आहे की आपल्याला माहिती असेल की काही दिवसांच्या पूर्वी नवी जी संसद झाली त्या संसदेमध्ये काही तरुणांनी जाऊन अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या आणि त्यावेळेस असा प्रश्न निर्माण झाला होता की हे सगळे देशद्रोही आहेत आणि त्याच्यातला एक तरुण हा महाराष्ट्रातला होता आणि तुम्ही त्या महाराष्ट्रातल्या तरुणाची केस घेतली असाही तुमच्यावर आरोप आहे. म्हणजे तुम्ही देशद्रोह्यांचं वकीलपत्र घेता असा तो पर्यायाने आरोप आहे. तुम्हाला काय म्हणायचं आहे? कोणाच्या म्हणण्यानुसार कोणी देशद्रोही ठरत असेल तर हे जे एक्स्ट्रा ज्युडिशियल अशा प्रकारची न्यायव्यवस्था तयार झालेली आहे ती मला अमान्य आहे. त्या केसमध्ये तुम्ही जर माझे इंटरव्ह्यू काढून बघितले, म्हणजे साधारणतः दुपारी ही घटना झाली होती आणि पत्रकार माझ्या ऑफिसला आले एका तासातच आणि त्यांनी मला विचारलं की अशी अशी घटना झालेली आहे. तेव्हाच मी सुरुवातीचंच माझं वाक्य हे आहे की ज्यांनी अशा प्रकारे संसदेमध्ये घुसखोरी केली असेल त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे, त्यांना त्यासाठी शिक्षा झाली पाहिजे, परंतु शिक्षा ही प्रमाणशीर असली पाहिजे. UAPA सारखा एक भयानक कायदा त्या मुलांवर लावायचा हे त्यांचं गुन्हेगारीकरण आहे आणि म्हणून तेवढ्यासाठी मी या मुलांची केस चालवीन असं मी म्हटलं होतं. त्यातला एक मुलगा आपल्या लातूरचा आहे, तो तर संसदेच्या बाहेर उभा होता. जे सपोर्ट करणारे दोघं जण ते बाहेर उभे होते, त्याच्यातला तो होता. तो दलित समाजाचा आहे. त्याच्या आईवडिलांशी मी बोललो, त्याच्या भावाशी मी बोललो. अत्यंत गरीब परिस्थितीत तो जगत होता आणि सातत्याने प्रयत्न करत होता की पोलीस व्यवस्थेमध्ये जाऊन देशाची सेवा करायची.
सैन्यामध्ये जाऊन देशाची सेवा करायची. त्यासाठी त्यांनी 2-2, 3-3 परीक्षा दिल्या की सैन्यात जाण्यासाठी, पोलिसात जाण्यासाठी. अचानक कोविड लागलं आणि हा लॉकडाऊनचा पिरियड गेल्यामुळे त्याचं वय वाढलं, त्यामुळे तो त्या परीक्षांना आता राहू शकत नाही, म्हणजे देऊ शकत नाही, तो एलिजिबल नाही. त्यांनी विनंत्या केल्या की आता ही 2 वर्षाची वयोमर्यादा वाढवून द्या आणि आम्हाला सगळ्यांना संधी द्या, आम्हाला यायचं आहे, देशाची सेवा करायची आहे. आणि शेवटी बेरोजगारीबद्दल आपले पंतप्रधान बोलतच नाही. या उद्वेगातून हे काही जण तिथे गेले. त्यांच्या त्या प्रक्रियेचं मी बिलकुल समर्थन केलेलं नाही, कधीच केलं नाही, आत्ता पण करत नाही. माझं म्हणणं आहे त्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे. पण मग एक संवेदनशील पंतप्रधान असेल, जसं हे दाखवतात, तसे जर असतील तर त्यांनी काय केलं असतं? त्यांनी केलं असतं की 4च मुलं आहेत ना, त्यांना बोलवा माझ्याकडे. पंतप्रधान कार्यालयात त्यांना बोलवलं असतं, त्यांना बसवलं असतं. "अरे का तुम्ही एवढे नाराज आहे? देशाच्या व्यवस्थेवर एवढे नाराज का? आपलं संसद आहे, तिथे तुम्ही का गेले? त्याचा अपमान तुम्ही का केला अशा पद्धतीने?" असं विचारलं असतं. त्या मुलांना मानसिक आधाराची गरज आहे, हे एक पालकत्व म्हणून माहीत असेल अशा पंतप्रधानाला ही जाणीव झाली असती आणि त्यांनी त्याचं गुन्हेगारीकरण कधीच केलं नसतं. त्यांनी सांगितलं असतं यांना कोणत्या रोजगारामध्ये, मग तुम्ही हे जे तुमच्या भाजप पक्षाचे स्वयंसेवक आहेत बरेचसे, त्यांना तुम्ही वेगवेगळ्या योजना काढून लावलं ना नोकऱ्यांना. 15,000 20,000 असं देण्याच्या म्हणजे योजनाच काढलेल्या आहे. काही गरज नसताना मंत्रालयामध्ये नेमणुका या कोणी केलेल्या आहे? मग तुम्हाला बेरोजगार लोक दिसत नाही? मला तो बेरोजगारी विरुद्धचा आवाज वाटतो. मला हे वाटते की ते पंतप्रधानांना विचारत आहेत की तुम्ही इतर अनेक प्रश्नांवर बोलता, ट्विट करता, कोणाकोणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देता, तुम्ही एकदा बेरोजगारीच्या प्रश्नाबद्दल बोला. आता हे गायीबद्दल बोलतात, महागाईबद्दल बोलत नाही, त्यांचा विषय आहे. पण मग याच्याबद्दल राग व्यक्त करणारे तरुण गुन्हेगार कसे, हा माझा प्रश्न आहे. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल शिक्षा झाली पाहिजे. परंतु UAPA सारखा कायदा लावून त्यांचं गुन्हेगारीकरण संपूर्ण जीवनाचं करायचं, चारित्र्यावर त्यांच्या शिंतोडी उडवायची आणि भारताचा एक नागरिक चांगला होऊ शकणारा माणूस आहे, त्याला सुधारण्याची संधी द्यायची नाही. तुमचा कशाचा रामायणावर विश्वास आहे सांगा बरं? कोणी लिहिलं रामायण? त्या वाल्याच्या वाल्मिकी झालेल्या व्यक्तीने लिहिलं ना. त्याला आपण समाजाने संधी दिली चांगलं होण्याची की तू माफी मागितली, तू चांगला हो, आणि त्यांनी रामायण लिहिलं. तुम्हाला भीती वाटते का परत परत रामायण लिहिलं जाईल याची? आणि म्हणून माझे प्रश्न खूप मूलभूत आहेत त्याबद्दल. मी त्या गुन्हेगारी कोणत्याही कृतीचं समर्थन करत नाही, पण पंतप्रधानांनी असं वागू नये, अमित शहांनी असं वागू नये असं मला वाटतं. थोडंसं आता एका लोकप्रिय विषयाकडे येऊयात. महाराष्ट्राचं आमदार अपात्रता प्रकरण, आणि याविषयी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्येच खूप उत्सुकता आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये पण अध्यक्षांच्या समोर केस चालली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे तुम्ही ती सुनावणीमध्ये भाग घेतला, तुम्ही ती केस लढवली आणि राहुल नार्वेकरांचा जो निर्णय आला, तर या सगळ्या प्रक्रियेबद्दल तुम्ही थोडं सविस्तरपणे सांगितलं तर बरं होईल. बघा, सविस्तरपणे खूप काही सांगायची गरज नाही. आता इथे सगळे बसलेल्या लोकांना माहीत आहे, त्यांनी वाचलेलं असेल सगळं. पण मला असं वाटते की संविधानिक दृष्टिकोनातून साधे साधे काही मुद्दे आहेत की 10th शेड्यूल जे राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी आणलं होतं 1995मध्ये, सॉरी 1985मध्ये. त्या 10th शेड्यूलचा उद्देश काय आहे की पक्षांतर करू नये, करायचं असेल तर त्याची प्रक्रिया पाळावी, एवढंच आहे. मग आता एकनाथ शिंदेंना असं वाटत होतं की त्या पक्षामध्ये म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये लोकशाही नाही, लोकशाही प्रक्रियाच नाही. मग हे त्यांना जेव्हा जाणवलं असेल तेव्हा त्यांनी लगेच पक्ष सोडायला पाहिजे होता. त्यांनी राजीनामा द्यायचा आपला आणि परत निवडणूक लढवायची, किंवा ज्यांना ज्यांना त्यांच्यासोबत जायचं आहे त्यांनी सगळ्यांनी राजीनामा द्यायचा आणि निवडणूक लढवायची. ही प्रक्रिया त्यात सांगितलेली आहे. आता ते तसं न करता त्यांनी काय केलं की ते कशा पद्धतीने पलायन केलं आपल्याला माहिती आहे. आणि ते पळून गेले. पळून जाऊन त्यांनी वेगवेगळ्या लोकांशी संपर्क अभियान सुरू ठेवलं. इकडे पत्रकार म्हणत होते की ते नॉट रिचेबल आहे, कारण की त्यांचा रेग्युलर मोबाईल वापरणं त्यांनी बंद केलं. आपण असं केव्हा करतो? आता साधे आपले काही आपल्या उधारी वगैरे असतात, हां, मग जेव्हा ते उधारीचे पैसे आत्ताच द्यायचे नाहीत, आपण काय करतो? फोन नंबर बरेच जण बदलतात, दुसरं कार्ड घेऊन टाकतात काही दिवसासाठी, व नको याची किटकिट काही दिवस तरी. आता यांनी काय केलं? लोकशाहीवर खूप कर्ज केलं, त्याच्यामुळे ते नॉट रिचेबल झाले.
मग त्या तिथे वेगळे लोक बोलावले. मग ते तुम्ही कशा प्रकारे बेधुंद अवस्थेत ते होते ते व्हिडिओ पण पाहिले. मी काही त्याच्याबद्दल बोलत नाही. पण ज्यांनी कोणी हा कटकारस्थान हे केलेलं आहे, हे संविधान विरोधी आहे, कायदेविरोधी आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. पक्ष बदलण्याची प्रक्रिया त्यांनी पाळली नाही आणि मग पक्ष जो चोरला तो आपलाच पक्ष म्हणून मान्यता मिळवली आणि मग हे सगळं त्यांनी सांगितलं. आपल्याला वाटलं की असंच साधेपणाने बोलतात, पण ते बरेचदा त्यांना भानच राहत नाही ते काय बोलतात, कारण की तसं काही त्यांचं डोकं प्रशिक्षित नाही. हां. त्यांना सांगितल्याप्रमाणे ते करतात. मग ते विधानसभेत ते सांगितलं त्यांनी, की रात्री-रात्री मी देवेंद्र फडणवीस यांना भेटायचो. सूर्य उगवायच्या आधी पहाटेच घरी परत येऊन जायचो. असं मी अनेक वर्ष करत होतो. हुडी घालून. हां? हुडी घालून. हो, हुडी घालून का काही असं. आता हे सगळं कशासाठी करतो म्हणजे तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्ती करता हे स्पष्ट झालं की नाही. आता हे विधानसभेतलं भाषण आपण कायद्यामध्ये कोर्टात पुरावा म्हणून वापरू शकत नाही. अमेरिकेत हे असतं तर वापरलं असतं. अमेरिकेत हे असताना तर लगेच पाय उतार व्हावं लागलं असतं. तिथे थोडं जरी असं बोललं त्यांनी की ते पुरावा म्हणून ग्राह्य धरू शकतात. आपल्या इथं तसं नाही आहे. एक मध्यंतरी आम्ही केस केली. हे जेव्हा पळून गेले तेव्हा. तेव्हा ते यायचे होते परत तेव्हाच केस केली मी त्वरित. तेव्हा काही माझा उद्धव ठाकरेंशी संबंध नाही, काही नाही. तेव्हा मी केस केली की जे मंत्रिपदाची शपथ घेतलेले लोक आहे ते असं न सांगता जाऊ शकतात का? कुणालाही न सांगता जाऊ शकतात का? संविधानिक शपथ घेतली आहे त्यांनी, ओथ घेतली आहे त्यांनी. मग ओथ ॲक्टचं हे उल्लंघन आहे, संविधानिक नैतिकतेचं उल्लंघन आहे आणि म्हणून आम्ही केस केली. तर तिथे एक जज तसेच होते जे थोडेसे झुकलेले होते दुसरीकडे. त्यांनी ते ऐकण्यासच नकार दिला. त्यांनी सांगितलं ऐकूनच घेऊ शकत नाही आम्ही. मी त्यांना हे पण विचारलं की साहेब तुम्हाला सुट्टीवर जायचं तुम्ही काय करता? रजिस्ट्रारकडे अर्ज देता. तुम्हाला खरं गरज आहे का? तुम्ही तर मुख्य आहे इथले. पण तरी तुम्हाला सुट्टीचा अर्ज द्यावा लागतो. इथं नोकरी करणारे सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला सुट्टीचा अर्ज द्यावा लागतो. सुट्टी ग्रँट होते मग जावं लागते. कळवावं लागते आपल्याला. आणि एखादा महत्त्वाच्या पदावरचा माणूस असेल तर तो एखाद्या नंबरवर अवेलेबल राहील असं सुद्धा कळवावं लागतं. मग मंत्री असलेले माणसं असे पळून निघून जातात आणि आपल्याला काही संपर्कातच नाही. मग त्यांनी मुख्य सचिवांना कळवायचं नाही. मुख्यमंत्र्यांना खरं असा कायदा करण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. याच्यानंतर जर असं पक्षांतर होऊ द्यायचं नसेल ना, पक्षफोडी, तर असा कायदा करावा लागेल की जे मंत्रिपदावर आहे त्यांनी कुठेही जाताना 4 दिवसापेक्षा जास्त जाताना, 2 दिवसापेक्षा जास्त किंवा राज्याच्या बाहेर जाताना सांगितलंच पाहिजे. परवानगी घेतली पाहिजे, सुट्टीचा अर्ज दिला पाहिजे. जनतेचे सेवक आहेत ना ते, मग त्यांनी सुट्टीचा अर्ज द्यायचा नाही. कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. कारण की ते म्हणतात की आम्ही कायदे करू शकत नाही. कायदे विधिमंडळात होत असतात. आता लोकसभेत, संसदेत कायदे होणारे आणि विधिमंडळात यांनी चतुराईने काय केलं आहे, निवडून येणाऱ्या लोकांनी स्वतःसाठी कायदे केले नाही. आपल्या सगळ्या नोकरदारांसाठी कायदे केले. सुट्टी मागायची, अर्ज करायचा, हे करायचं, ते करायचं. स्वतःसाठी काही नाही. याची नागरिकांनी मागणी केली पाहिजे कायद्याची. थोडंसं विषयांतर झालं, पण मग मी तुम्हाला सांगतो की आता जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला अपात्रतेच्या संदर्भात, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की विधिमंडळाचं अधिवेशन बोलवण्याचे हक्क मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राज्यपालांनी वापरायचे आहे. तर भगतसिंग कोश्यारी यांनी थेट स्वतःच ते फ्लोअर टेस्टची मागणी केली की बहुमत चाचणी मी घेणार. बरं, त्यांनी असं जाहीर केलं आणि नुसतं तसंच जाहीर नाही केलं की इतके ते इतके वेळात ते होईल असं सांगितलं. म्हणजे चर्चेचा स्कोप त्यांनी लिमिटेड केला. या खूप छोट्या छोट्या उणीवा काढून सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं की भरत गोगावले यांची नेमणूकसुद्धा बेकायदेशीर आहे, इल्लिगल आहे असं म्हटलेलं आहे. मग तुमचा व्हीपसुद्धा इल्लिगल आहे, सगळं इल्लिगल आहे. तर मग हे प्रकरण मात्र राहुल नार्वेकर यांनी निकाल याचा द्यावा. कारण काय, 10 शेड्यूलमधल्या 6व्या परिशिष्टामध्ये असं सांगितलेलं आहे की 10 शेड्यूलबद्दल जो काही निर्णय असेल तो विधानसभेच्या अध्यक्षांनी घेतला पाहिजे. म्हणून यांच्याकडे हे प्रकरण पाठवलं, विश्वासाने पाठवलं, संविधानिक विश्वासाने पाठवलं की तुम्ही निर्णय घ्यायचा त्यामुळे घ्या, आम्ही हे एवढे एवढे निष्कर्ष काढले. मग आता ते निष्कर्ष सगळे डिस्कार्ड करून निर्णय घेऊ शकतात का राहुल नार्वेकर? नाही घेऊ शकत. माझं तर म्हणणं होतं की जसं ते मॅगी असते 2 मिनिट्स म्हणतात ते, असं एक कुक्ड फूड तुम्हाला दिलं होतं. तुम्हाला फक्त ते तिथे म्हणजे काय गरम करायचं आणि ते सर्व करायचं एवढंच होतं. यांना अपात्रच डिक्लेअर करायला पाहिजे होतं राहुल नार्वेकर यांनी. पण मग त्यांनासुद्धा अनेकांनी आयडिया सांगितल्या असतील, त्यांनी स्वतःच्या काही आयडिया लावल्या असतील आणि त्यांनी सांगितलं हे कागदपत्र बोलवा, ते कागदपत्र बोलवा, मी इथे काय हिअरिंग घेणार.
त्यांनी क्रॉस एक्झामिनेशन घेणं सुरू केलं तिथे. समरी प्रोसिडिंग आहे याची, पण तरीसुद्धा तिथे हे बोलवून त्यांची साक्ष, ते बोलवून त्यांची साक्ष, ही प्रक्रिया कायद्यात सांगितलेली नाही, ती त्यांनी केली. आणि त्यानंतर त्यांनी निर्णय देताना अत्यंत मजेशीर, धक्कादायक असा निर्णय दिला. आणि त्या निर्णयातला फक्त एक ज्या सगळ्यांना समजेल तो मी भाग सांगतो. त्यांनी काय सांगितलं की बा कोणीच अपात्र नाही, म्हणजे सगळे पात्र आहेत. आता कोणीच अपात्र का नाही याचं कारण त्यांनी काय दिलं? त्यांनी दिलं की हा पक्षांतर्गत वादाचा प्रश्न आहे, हा पक्षांतर बंदी कायद्याचा प्रश्न नाही. म्हणजे ते 5 ज्येष्ठ न्यायाधीश बसले सुप्रीम कोर्टातले, त्यांना काहीच कळत नाही आणि यांना सगळं कळते. आणि त्यामुळे हा पक्षांतर बंदीचा प्रश्न नाही आहे, पक्षांतर्गत वादाचा प्रश्न आहे. मग आता समजा थोड्या वेळासाठी आपण मान्य करू की हा पक्षांतर्गत वादाचा प्रश्न आहे. मग जर पक्षांतर्गत वादाचा प्रश्न आहे तर तुम्हाला 0 अधिकार आहे निर्णय घेण्याचा. राहुल नार्वेकर यांना 0 अधिकार आहे. त्यांनी हे एवढं एक पानाचं पत्र लिहायला पाहिजे आणि पाठवून द्यायला पाहिजे सर्वोच्च न्यायालयाला की हे माझ्या अखत्यारीत बसत नाही प्रकरण, मी याच्यावर निर्णय घेऊ शकत नाही, कारण की माझ्या समजेनुसार हे पक्षांतर्गत वादाचं प्रकरण आहे. निर्णय का घेतला त्यांनी? बरं, निर्णय घेतला आणि त्याच्यानुसार सरकार झालं, सगळं सुरू झालं व्यवस्थित. आता ते वाटप पण पैशांचं आपल्या सुरू झालं. म्हणून माझं म्हणणं आहे की हे अनैतिक सरकार आहे, असंविधानिक सरकार आहे. आणि राहुल नार्वेकर यांची बॉडी लँग्वेज मी तेव्हा पाहत होतो, जेव्हा आम्ही असं बसलेलं असायचो विधानसभेच्या दालनामध्ये हिअरिंग व्हायचं, ते बघायचे नाही, या बाजूला बघायचे, या बाजूला बघायचे. मी इथं बसलो, त्यांना बघायची सुद्धा इच्छा नसेल, कारण की त्याला गिल्टी माइंड असं म्हणतात कायद्याच्या भाषेमध्ये. गिल्टी माइंड म्हणजे काय? आपण चूक केलेली आहे याची जाणीव जेव्हा स्वतःला असते, तेव्हा ज्याच्याबद्दल चूक केली आहे त्याच्याकडे तो माणूस पाहत नाही. आणि हे सगळं जे झालेलं आहे ते मला असं वाटते की महाराष्ट्राच्या राजकारणाला जे ग्रहण लागलेलं आहे ते असंविधानिकतेचं आहे आणि ते दूर केलं पाहिजे. राहुल नार्वेकर यांनी निर्णय देऊन एक प्रकारे मला असं वाटते की न्यायाचं अव्यवस्थापन प्रस्थापित केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी अशा प्रकारे निर्णय देऊन गिधाडांच्या सत्तेला आमंत्रण दिलेलं आहे आणि याचं मला वाईट वाटते. म्हणून मी कोणाच्या बाजूनी नाही, मी संविधानाच्या बाजूनी आपल्याला सांगतो की अशा पद्धतीने जर भारतभर सगळीकडे सुरू झालं तर लोकशाहीच्या अंतर्गत हाकार माजेल की कोणी पण पैसे आणा पेट्या भरून आणि लोकांना आमिष द्या किंवा त्यांना दबावाखाली आणा किंवा एखादी त्यांचं प्रकरण, त्यांचं फाईल तयार करा, त्यांना दबावाखाली आणा, कोणत्या तरी कारणामुळे त्यांना आपल्या पक्षात घ्या आणि मग माझंच पक्ष आहे असं सांगा आणि पक्षफोडी करून आपलं सरकार स्थापन करा. हे चुकीचं आहे. सुप्रीम कोर्टाने आणखी एक महत्त्वाचं सांगितलं. त्यांनी सांगितलं आमच्याकडे बहुमत आहे, जास्तीत जास्त आमदार माझ्याकडे आहे. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की तुमच्याकडे किती आमदार आहे हा बहुमताचा आकडा महत्त्वाचा नाही, तर त्या बहुमताच्या आकड्याला कायदेशीर नाव आणि ओळख काय आहे, काय नाव आहे यांच्या कायदेशीर या सगळ्या आमदाराच्या संख्येची? पळून गेलेले आमदार, एवढीच ओळख आहे. कायदेशीर ओळख त्यांना नव्हती, त्यांना मग ती देण्यात आली. कारण की मग परत एकनाथ शिंदेनी आपल्याला सांगितलं की मी त्यांना सांगितलं मैंने अभी मेरा काम कर दिया आणि मग उन्होंने उनका काम किया. मग उन्होंने उनका काम क्या किया? त्यांनी निवडणूक आयोगाला सांगितलं की यांना आता ओळख देणं आवश्यक आहे, यांचं बारसं झालं पाहिजे आणि त्यामुळे त्यांना शिवसेना हा पक्ष देऊन टाकण्यात आला. मग त्यांचा जो चिन्ह काहीतरी पाहिजे, मग धनुष्यबाण त्यांना देऊन टाकण्यात आला. हा सुद्धा निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर आहे. शिवसेना पक्ष हे नाव कोणाचं याचा निर्णय घेण्याचा हक्क, 0 हक्क हा निवडणूक आयोगाला आहे. आतापर्यंत जेव्हा पक्षाच्या चिन्हाबद्दलचे वाद झाले तेव्हा ते पक्ष चिन्ह गोठवून टाकण्यात आलेलं आहे की तुम्ही दोघं भांडताना या पक्ष चिन्हाबद्दल, हे पक्ष चिन्ह रद्द, नवीन पक्ष चिन्ह घ्या. आता मला शेवटचं एवढं वाटते या प्रश्नाबद्दल की एवढं तरी करायला पाहिजे सर्वोच्च न्यायालयाने. आता तर ते पात्र अपात्र लोक ठरवतील काही दिवसात, कोण पात्र आहे कोण नाही आहे. मतदान करताना ते आपण ठरवू शकतो. पण हे शिवसेना नाव यांना दिलं ते योग्य आहे का आणि धनुष्यबाण हे चिन्ह यांना दिलं ते योग्य आहे का, याचा निर्णय मात्र सर्वोच्च न्यायालयाने घ्यायला पाहिजे. नंतर कालांतराने पात्र अपात्रतेबद्दलचा निर्णय त्यांना घ्यावा लागेल. जरी हे सरकार गेलं, नवीन सरकार आलं तरी त्यांना घ्यावं लागेल. काही जणांना असं वाटतं की आता हे कार्यकाळ संपला, मग आता संपला प्रश्न. असं नाही आहे.
असं घडत राहणार का भारतामध्ये आणि ते संविधानिक आहे का याचा निर्णय सुप्रीम कोर्टाला कधीतरी घ्यावा लागेल. आत्ताचे न्यायाधीश असतील ते जबाबदारी टाळू शकतील, कोणाला तरी ही जबाबदारी घ्यावं लागणार आणि संविधानाची बाजू मांडावं लागणार. हाच हाच थोडासा प्रश्न पुढे नेऊन की असे प्रश्न दोन पक्षांचे आहेत. राष्ट्रवादीचा पण तसाच प्रश्न आहे आणि राष्ट्रवादी, शरद पवार, काँग्रेस यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज केलेला आहे की घड्याळ हे चिन्ह गोठवून टाका. शिवसेनेने केलेलं नाही आहे, पण राष्ट्रवादीने केलं आहे. तर तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? मला थोडंसं असं वाटते की उद्धव ठाकरे यांची शिवसेना जी आहे ती बाळासाहेब ठाकरेंच्या सहीने हा पक्ष निर्माण झालेला आहे आणि नंतर बाळासाहेब ठाकरे असतानाच त्यांनी त्यांची नेमणूक केलेली आहे. त्याच्याबद्दलचे सगळे व्हिडिओ पण आहे. त्यानंतर त्यांच्या सहीने म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सहीने एकनाथ शिंदे यांना वेळोवेळी तिकीट मिळालेलं आहे. त्यामुळे ते त्या पक्षाचा भाग आहेत आणि ते त्यांचाच पक्ष आहे असं काही सांगू शकत नाही. राष्ट्रवादी नी ही रचना खूप चांगली केली होती की त्यांनी बरंचसं डॉक्युमेंटेशन चांगलं केलेलं आहे आणि त्यांची केस त्या मानाने खूप लवकर पुढे गेली आणि त्याच्यातले निर्णय पण झाले. बरेचदा शिवसेनेतर्फे कायदेशीर प्रक्रिया लवकर करण्याकडे त्यांनी अजून लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटते. म्हणजे तिथलेच मला काही माझे सर्वोच्च न्यायालयातले मित्र सांगतात की जर हीच केस भाजपची असती तर सगळं सुप्रीम कोर्ट त्यांनी डोक्यावर घेतलं असतं, एवढ्या वेगवान पद्धतीने घडून आणलं असतं. पण इथे सतत संथ गतीने काम सुरू आहे. ते कधीतरी त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटते. आता आणखी एक फरक असा आहे की उद्धव ठाकरेंच्या संदर्भातली शिवसेनेची केस सुप्रीम कोर्टातून इकडे ट्रान्सफर होऊन मग राहुल नार्वेकर यांनी चालवलेली आहे. त्यामुळे त्याच्यातला बराचसा निर्णय झालेलाच आहे जो सर्वोच्च न्यायालयाने सांगितला आहे त्याप्रमाणे. या केसमध्ये असं आहे की ही केस सुप्रीम कोर्टात न जाता इथून तिकडे गेलेली आहे आणि त्यामुळे त्या केसमध्ये थोडंसं वेगळेपण आहे, म्हणून त्या केसेस वेगवेगळ्या चालत आहेत. पण घड्याळ चिन्हाच्या बाबतीत त्यांनी जो पुढाकार घेतला तसा शिवसेनेनी तत्परतेने घेतला नाही असं आपल्याला दिसते. त्यामुळे कदाचित शरद पवार साहेबांच्या अनुभवाचा हा एक भाग असेल की ते ज्या तत्परतेने सगळ्या गोष्टींबद्दलचे अर्ज त्यांच्या वकिलांमार्फत करतात आणि पटापट सगळे निर्णय आले पाहिजे असं प्रयत्न करतात, तसा प्रयत्न जोरकस पद्धतीने आणखी झाला पाहिजे होता, तो झाला नाही. आता राजकीय दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर आता अजितदादांची जी परिस्थिती झाली आपण सगळेजण पाहतो. असं म्हणतात लोक गमतीने आता की ते घड्याळ हिसकून घेतलं अक्षरशः अजितदादांनी, पण चपळाईने शरद पवार साहेबांनी त्यातले सेल काढून घेतले. त्यामुळे काय झालं आहे, सपोर्ट काही नाही आहे सध्या त्यांना, फक्तच घड्याळ आहे, ते चालू नाही आहे. तर मग आता या सगळ्या राजकीय सुद्धा परिस्थिती आपण बघितल्या तर मला असं वाटते की ही निवडणूक खूप वेगळ्या पद्धतीची आहे. कायदेशीरता विरुद्ध बेकायदेशीरतेची निवडणूक आहे. संविधानिकता विरुद्ध संविधानिक अनैतिकता यांची निवडणूक आहे. आणि आम्ही जे आधी पण मानव भाऊ आहेत, मारुती भाऊ आहेत, त्यांनी सगळ्यांनी पण सांगितलं आहे की ही अराजकता विरुद्ध एका सुराज्याकडे जाणारी निवडणूक अशी पण आहे. एक थोडासा वेगळा प्रश्न असा आहे की राज्यामध्ये सध्या विविध आरक्षणाचे आंदोलनं सुरू आहेत. त्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील आहेत, दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके आहेत. आपल्याला मनोज जरांगे पण भेटतात आणि लक्ष्मण हाके पण भेटतात. हे नेमकं काय आहे? म्हणजे तुमच्या वैयक्तिक संबंधांबद्दल बोलत नाही, हे आरक्षणाचं नेमकं प्रकरण काय आहे? त्याला कायदेशीर काय आहे बाजू? माझं असं असते की आता कोणी भेटायला आलं तर आपलं परत ते आपण संस्कृती मानणारेच आहे, अतिथी देवो भव. त्यामुळे ह्या भेटा काही हरकत नाही. पण मी त्यांना सांगतो की माझं मत काय आहे आणि मी त्यांना सांगितलं, म्हणजे जरांगे पाटलांना मी तर स्पष्टपणे सांगितलं की मी काही भावनिक पद्धतीने कायद्याचा विचार करत नाही, पण कायद्याची प्रक्रिया भावनाशील असली पाहिजे असं मला वाटते. याच्यामध्ये फरक आहे. आता त्यांच्यासोबत जे आधी लोक जमा झाले सगळे आमच्या कायद्याच्या क्षेत्रातले, ते सगळे भावनिक आहे. असं कसं मराठा समाजाला आरक्षण आहे, मिळालंच पाहिजे, हेच झालं पाहिजे. ते मिळू शकते का, नाही मिळू शकत का, कशा आधारे मिळू शकेल, कोणत्या आधारे नाही मिळू शकणार, याच्याबद्दल अभ्यास केला का, हे माझे प्रश्न आहेत. आणि म्हणून मग त्याच्यात मी त्यांना विचारलं की ते सगळे सोयरे हा शब्द तुम्ही कुठून आणला? असं मी जरांगे पाटील फार साधे व्यक्ती आहेत, त्यांनी हा शब्द कुठून आणला असेल बाबा, असा प्रश्न पडतो की नाही आपल्याला. म्हणून मी त्यांना त्यांच्याच एका भाषेत विचारले, हा शब्द तुम्ही कुठून आणला?
तर ते म्हणाले की नाही, सगळे सोयरे अशी व्याख्या केली तर ते हे होऊ शकते, आपल्या सगळ्यांना आरक्षण मिळू शकते. पण म्हटलं हा शब्द कायदेमान्य आहे का? याची व्याख्या कायदेमान्य होणार का? याबद्दल तुम्ही विचार केला का? आता इथे ते खळबळजनक होईल, पत्रकार असतील तर ते करतील ते, पण मग आता ते वास्तव आहे ते सांगतो मी तुम्हाला. मला मनोज जरांगे असं म्हणाले की सगळे सोयरे हा शब्द हिंदू कोड बिलमध्ये आहे, असं त्यांना प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं. मी म्हटलं कमाल आहे, आता म्हणजे तुम्ही दाखवा म्हटलं, त्यांना विचारा, नाही तर आपण फोन करू किंवा कोणत्या पान नंबरवर हिंदू कोड बिलमध्ये सगळे सोयरे असा शब्द आहे ते सांगायला सांगा त्यांना. तर काय होते की वेगळ्या प्रकारे आरक्षणाचं जे राजकारण सुरू आहे ना, ते सगळे धागेदोरे आपल्याला दिसतात. मग हाके माझ्या ऑफिसला आले, भेटले, तर मला खूप जणांनी शिवीगाळ करणं पण सुरू केलं. तो असा माणूस आहे, त्याच्यासोबत कशाला फोटो, त्याच्यासोबत कशाला असं. आता कोणीतरी सोडलेलं त्यांना आहे, कोणीतरी त्यांना मुद्दाम प्लॅन केला आहे, असं सुद्धा म्हणायला लागले लोक. तर जे काही असेल राजकारण ते असेल, पण आरक्षण हा मुद्दा आपल्याला नुसता भावनिक पातळीवर विचार करून चालणार नाही. आणि मग राहुल गांधींनी जे विधान केलं ते सुद्धा आपण पाहिलं. त्या मुद्द्यावर मी येणारच आहे पुढे. हं. तर आरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा याच्यासाठी आहे की भारतामध्ये समानता नाही, भारतामध्ये विषमता आहे, हे वास्तव आपण सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे. आणि त्यामुळे स्पर्धेच्या युगामध्ये सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे, हा जर दृष्टिकोन ठेवून संविधानाने अशी परवानगी दिली, न्यायालयाने अशी परवानगी दिली की तुम्ही तात्पुरत्या स्वरूपाचा हा भेदभाव जो असेल त्याला सकारात्मक भेदभाव म्हणून बघा, पण सगळ्यांना समान संधी शिक्षणाची, कामाची, जगण्याची मिळाली पाहिजे. तर आरक्षणाचा तो जर विषय असेल तर हा आरक्षणाचा विषय राजकारणाचा केव्हा झाला हे आपण सगळ्यांनी आता विचार करायला पाहिजे. हा विषय जीवनाशी संबंधित आहे, हा विषय प्रगतीशी संबंधित आहे, हा विकासाशी संबंधित आहे. या विषयाला केवळ राजकारण म्हणून केलं आपण, त्यामुळे हा गुंतागुंतीचा झालेला आहे. मग कोणीतरी उभं करायचं, तुम्ही आता इथं हे इथे बसल्या जरांगे, तर या रस्त्यावर तुम्ही तिथं बसा, असं कसं होऊ शकते? है ना. त्यामुळे मला असं वाटते की ओबीसीचं आरक्षणला धक्का न लावता हे आरक्षण देऊ, हे म्हणताना तुम्ही कसं म्हणता ते सांगा, तुम्ही ते त्याचं गणित सांगा. जो 50%चा क्रायटेरिया सुप्रीम कोर्टाने ठरवलेला आहे, त्याच्या पुढे जाण्यासाठी काय करावं लागेल हे तुम्ही ठरवा. मग माझं जरांगेंना म्हणणं आहे की आता संविधानिकच बदल तुम्ही मागताय एक प्रकारे. मग संविधानिक बदल पाहिजे असेल तर इथे तो होऊ शकत नाही. त्यासाठी संविधानिक सुधारणा करण्याचे हक्क हे संसदेला आहेत. मग तुम्ही नरेंद्र मोदी आल्याशिवाय आता मी उपोषण सोडणार नाही असं सांगा, कारण ते सोडवतील ना प्रश्न, इथं सुटू शकत नाही तो प्रश्न. आणि म्हणून काय आहे की आरक्षणाबद्दल असा सर्वकष विचार झाला पाहिजे. आरक्षण ही एक तात्पुरती योजना असली पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वतःचं म्हणणं होतं. प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा त्या म्हणण्याला पुष्टी देणारे लेख लिहिलेले आहेत, मुलाखती दिलेल्या आहेत की समानता प्रस्थापित झाली पाहिजे. हा जर उद्देश असेल तर समानता प्रस्थापित होण्याचं ते माध्यम आहे. माध्यम हे नेहमीसाठी आपण वापरू शकत नाही. म्हणजे आपण एखादं वाहन वापरतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना, तिथे स्टँडवर लावून ठेवतो आणि आपलं काम आपण करतो. तसंच ते माध्यम असलं पाहिजे की ते माध्यम कधीतरी सोडून देऊन सुद्धा जगता आलं पाहिजे. मग त्यासाठी माणसं सक्षम झाले पाहिजे, समाज सक्षम झाला पाहिजे, विषमता संपली पाहिजे. याचा विचार कोणीच, तुम्ही एक तरी राजकीय माणूस दाखवा बरं असा, विषमता संपलीच पाहिजे हा आमचा पक्षाचा उद्देश, असं म्हणतात का? समानता आलीच पाहिजे अशी कशी येत नाही, याच्याबद्दलचा मोर्चा निघालेला पाहिला का तुम्ही? मग हे राजकीय पक्ष जे आरक्षणाचं राजकारण करतात त्याला सामान्य माणसाचा विरोध असला पाहिजे. जनजीवन विस्कळीत करणारे आंदोलन आपल्याला नको, हे आपण सांगितलं पाहिजे. आरक्षणाचं वक्तव्य राहुल गांधींनी अमेरिकेत केलं आणि मोर्चा मात्र तुमच्या घरावर आला. हे काय काय प्रकरण काय आहे? मला पण काही कळलं नाही. हे मानवभावांना मी फोन केला, काय आहे प्रकरण तुम्ही सांगा म्हटलं. खूप जणांना मी विचारलं, त्यांना पण ते अनाकलनीय आहे. कारण की काय व्यवहार झाला आपल्याला माहीत नाही. पण जो काही मोर्चा आला त्या लोक ते म्हणत होते की असीम सरोदेंचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. आता मी म्हटलं काय म्हणजे शीर्षासन करा असं सांगा तुम्ही सरळ, आम्ही करतो. पण हे असं खाली डोकं वर पाय कशासाठी करायचं बाबा, म्हणजे मी काय केलेलं आहे? तर त्यांचं म्हणणं होतं की आरक्षणाबद्दल राहुल गांधींनी अमेरिकेत काहीतरी विधान केलं, त्याच्याबद्दल मी माफी मागायची. म्हटलं मला माफी मागायला काही हरकत नाही, आपल्या संस्कृतीत माफी मागणं चांगलं आहे, पण मी काही केलंच नाही तर मी कशाला माफी मागू? मग त्यांनी थोडीशी ती बदलली मागणी. त्यांनी सांगितलं की तुम्ही राहुल गांधींना असं सांगायचं की त्यांनी पत्र लिहून माफी मागायची, कारण की तुम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा निर्भय बनोतर्फे दिला,
महाराष्ट्रामध्ये 75 सभा घेतल्या, त्याचा परिणाम झाला आणि आमचं सरकार म्हणजे आम्हाला कमी मतं मिळाली. त्यामुळे तुम्ही ते सांगायचं, कारण की तुमच्यामुळे हे लोक आले, 100च्या संख्येने आले. मग आता त्यांना तुम्ही सांगायचं की तुम्ही आरक्षणाविरोधात बोलायचं नाही. आता ते आरक्षणाबद्दल बोललेच नाही, विरोधात पण बोलले नाही. तसं पाहिलं तर आता मी ते पाहिलं त्या 52व्या मिनिटाला आहे ते. त्यांनी कोणत्याही प्रकारे असं म्हटलं नाही की आरक्षणाला विरोध आहे, आरक्षण बंद करून टाका. त्यांनी म्हटलं की भारतामध्ये फेअर ॲटमॉस्फिअर निर्माण झालं पाहिजे आणि फेअरनेस तो आला, फेअर ॲटमॉस्फिअर आलं म्हणजे योग्य समानतेचं वातावरण आलं की मग आरक्षण बंद करता येईल. हे तर बाबासाहेबांनी स्वतः म्हटलेलं आहे. एकीकडे तुम्ही म्हणता राहुल गांधी हुशार नाही, दुसरीकडे मग राहुल गांधींनी काही वक्तव्य केलं तर म्हणता एवढं हुशार वक्तव्य यांनी कसं केलं. आता ते ते वाचतात नाही डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा, ते अभ्यास करतात राहुल गांधी, तुम्ही करत नाही. ते संविधानाचा विचार करतात, संविधान वाचतात, म्हणून ते उभे राहतात. ते म्हणतात की ते पायी चालला तो माणूस राहुल गांधी, तेव्हा त्यांनी असं म्हटलं नाही पक्ष वाढवायसाठी करताय. त्यांनी सांगितलं मला मतं मिळतील नाही मिळतील मला माहीत नाही, पण संविधान टिकलं पाहिजे, माणुसकी टिकली पाहिजे, म्हणून मी पायी चालतो. आता त्याच्यामुळे मग काय होईल की डोकं ठिकाणावर असलेले माणसं त्यांना सपोर्ट करतील. आता मी वकील पण आहे, माझ्याकडे अनायसे असे सगळे केसेस यायला लागले. मग आता राहुल गांधींची आता 4 तारखेला केस आहे पुण्याच्या कोर्टात. त्यांनी ते सावरकरांबद्दल काहीतरी विधान केलं, त्यामुळे त्यांचे नातू व्यथित होऊन त्यांनी केस केलेली आहे. आता ते काही अजून त्यांना समन्स मिळालं नाही, त्यामुळे ते हजर होणार नाही आहेत. पण मी त्यांचा वकील आहे हे माहीत झालं, म्हणून कदाचित माझ्या ऑफिससमोर केलं असेल. म्हणजे काय संबंध जोडायचा आपल्याला माहिती नाही. अजून पण त्यांची काही वकीलपत्रावर माझ्या सही नाही आहे. पण आता तुमचे सगळे पत्रकार मित्र आहेत, त्यांनी सांगून टाकलं की हेच राहुल गांधींचे वकील आहेत. मग मला एकदा असंही वाटलं नितीन की ज्यांनी कोणी आंदोलन केलं ते मला राहुल गांधीच्या खूप जवळ गेल्याशिवाय काय आता सोडणार नाही. हां. म्हणजे त्यांनी कदाचित असं ठरवलं होतं की यांना राहुल गांधीच्या अगदी निकटवर्तीय करायचंच आता काही झालं तरी. त्याच्यासाठी केलं असेल आंदोलन, माहीत नाही मला. पण जी काही त्यांची नाराजी आहे ती चुकीची आहे. आरक्षण विरोधी भूमिका राहुल गांधींनी घेतली नाही. ज्यांचं डोकं ठिकाणावर आहे, बुद्धी शाबूत आहे आणि ज्यांना संविधान कळते, ते आरक्षण विरोधी भूमिका घेऊ शकत नाहीत. काही लोकांना वाटतं की तुम्ही राहुल गांधींच्या जवळचे आहेत, काही लोकांना वाटतं तुम्ही उद्धव ठाकरेंच्या जवळचे आहेत आणि तुम्ही भाजपच्या विरोधातली सुपारी घेतली आहे. नेमकं काय आहे? सुपारी वगैरे आपण खात पण नाही. आता त्यात कसं आहे की लोकशाहीसाठी माझे वडील भांडले, हे वास्तव आहे. ते इंदिरा गांधींच्या विरोधात आंदोलन केलं आणि दिल्लीला आणि आणीबाणीच्या वेळेस, आणि त्यांच्यासमोर बसून त्यांनी घोषणा दिल्या. तर आमच्या वडिलांना, डॉक्टर रत्नाकर महाजन, आणखी त्यांचे 2 मित्र, असे 4 जणांना त्यांनी उचलून तिहाडच्या जेलमध्ये टाकलं. तर 16 महिने कोणी विनाकारण जेलमध्ये राहणार का? आणि लोकशाहीवरचं प्रेम ढळू न देता त्यानंतर बाहेर आल्यावर सुद्धा त्यांनी लोकशाहीबद्दलच काम केलं सतत. त्यामुळे मला असं वाटते की मी माझ्या वडिलांचे चांगल्या पावलांवर चाललं पाहिजे. माझे वडील आहेत असे ज्यांचं मी फॉलो करू शकतो. ते जर हिंसकतेच्या विरोधात होते, ते जर असंवैधानिकतेच्या विरोधात होते, ते जर हुकुमशाहीच्या विरोधात होते, तर मी सुद्धा हुकुमशाहीच्या विरोधात आहे. आता इंदिरा गांधींच्या जागी तुम्ही आहे, त्याला मी काय करू शकतो? आणि माझे वडील हे पण म्हणत होते की आपलं प्रवृत्तीची भांडण आहे, इंदिरा गांधींची नाही आहे. आमचं तर सगळं घरातले लोक काँग्रेसमध्ये होते, माझे आजोबा वगैरे. घरातून माझ्या वडिलांना विरोध होता, तरी माझ्या वडिलांनी सांगितलं की मला ही भूमिका योग्य वाटते, मी ती घेणार आहे. माझ्या आजोबांनी, माझ्या सगळ्या काकांनी त्यांना सहकार्य केलं. ठीक आहे, तुझी भूमिका तू घे. प्रत्येक घराघरात लोकशाही होती असा काळ होता तो. आता इतर घरात पण लोकशाही नाही आणि बाहेर पण लोकशाही नाही. आमच्याच बाजूनी बोला असं म्हणतात, तसं कसं चालणार आहे? आणि म्हणून मला असं वाटते की मी हुकुमशाहीच्या विरोधात आहे, मी प्रवृत्तीच्या विरोधात आहे. मी मोदींचं नाव घेतलं, अमित शहांचं नाव घेतलं, ते तात्पुरतं आहे. ते काही थोडी अमर होणार आहे. आपण पण सगळेजण मरणार. त्यांना तर गैरसमज झाला की ते अमर आहेत म्हणून. तसं काही नाही आहे. त्यामुळे मला असं वाटते की आज मोदी आहेत, उद्या नसतील, पण लोकशाही तर असणार, संविधान असणार. आपल्या घरातले लोक लहान लहान आहेत, ते उद्या मोठे होणार. त्यांना लोकशाही ही प्रगत स्वरूपाची, जी फ्रान्समध्ये आहे, अमेरिकेत आहे, अत्यंत सुंदर नागरिकत्व आहे. प्रत्येक नागरिक कोणाबद्दलही बोलू शकतो, आपल्या आपल्या चांगल्या भाषेमध्ये विरोध करू शकतो, प्रश्न विचारू शकतो. ते आपल्या भारतात असलं पाहिजे, मग खरा विकास आहे. हे काय म्हणतात तुमच्या खिशात पैसे असले तर विकास आहे, तसं नाही आहे ना. म्हणजे मला हे आधीपासून कळलं आहे. मी डोमेस्टिक व्हायलन्सच्या एवढ्या केसेस चालवताना मला हे कळलं आहे की खिशात पैसे म्हणजे विकास नाही. तसं असतं, श्रीमंत आहे म्हणून विकास झाला आहे असं जर असतं
तर कोल्हापूरसारख्या अत्यंत सदन भागामध्ये स्त्री भ्रूण आहे हे ओळखून हत्या असं झालं नसतं. पैसे असलेल्यांच्या घरात झालेलं आहे. जर पैसे आहेत म्हणून श्रीमंती आहे म्हणून आपण फार विकसित आहोत असं असतं, तर ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये पैसा आहे त्यांच्याच घरामध्ये, आदिवासी दलित समाजाच्या घरांमध्ये कमी, पण श्रीमंतांच्या घरांमध्ये हुंड्यासाठी स्त्रियांना मारलं नसतं. त्यामुळे विकासाची संकल्पना खूप वेगळी आहे, ती पैशाशी संबंधित नाही आहे. हे दुर्दैव आहे की आपल्याला पैसे सगळं काही आहे, मग ते विचारतात मिळाले का पैसे, मिळाले का पैसे, काय करणार पैशात, अरे काय करायचे पैसे. डोक्यात विचार पाहिजे, वागणुकीत ते आले पाहिजे, तर तो विकास आहे. आणि तसा भारत देश घडवण्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. असा भारत देश घडवण्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि लोकशाही टिकली पाहिजे. याच वाक्यावर आपण ही मुलाखत आता थांबवूयात. आपण सगळ्या आलात याबद्दल मी दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीनं आपलं सगळ्यांचा आभार मानतो. आणि आसिमजी, आपण उत्कृष्ट पद्धतीने संवाद साधला याबद्दल मी आपलेही आभार मानतो. धन्यवाद.